नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्ट अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 GS पेपर नंबर 4 याचं ॲनालिसिस पाहण्यासाठी हे सध्या व्हिडिओ आपण रेकॉर्ड करत आहोत. तर मित्रांनो, हा ॲनालिसिसचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगायच्यात. ठीक आहे, तर त्याआधी आपण डिस्कस करूया आणि मग आपण आपल्या PYQ ॲनालिसिसला सुरुवात करूया. तर मला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ते म्हणजे गेल्या काही 2-3 वर्षामध्ये, म्हणजे जवळपास मी 2 ते 3 वर्ष पकडतो, GS4चा जो ट्रेंड आहे तो चेंज झालेला आहे. आणि या सगळ्यांचं एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे 2020ला चेंज झालेला राज्यसेवेचा मुख्यचा थोडाफार चेंज झालेला सिलेबस. आता हा चेंज झालेला सिलेबस ही काय नवीन गोष्ट आहे का? तर नवीन गोष्ट नाही. कारण का? तर आपल्याला माहिती आहे की आयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपलं सिलेबस वेळोवेळी अपडेट करत असतं. आणि मग झालं काय, तर विद्यार्थी जे काही आतापर्यंत पुस्तकं वाचत होते त्या पुस्तकामधनं गेल्या 2-3 वर्षामध्ये मुलांना प्रश्न टॅकल होत नव्हते. आणि त्यामुळे तुम्ही जर ओव्हरऑल पाठीमागच्या 2-3 वर्षांचा GS4चा मार्कांचा जर ट्रेंड पाहिला तर तो आपल्याला माहिती आहे की टॉपर 100च्या वर गेलेला नाही. तर याचाच अर्थ काय, तर इव्हन जे रँक होल्डर आहेत त्यांना देखील मार्क हे 60 ते 80च्या घरातच मिळालेत. राईट. आणि त्याच्यामुळे काय झालंय, GS4च्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की GS4चं नेमकं करायचं काय. आणि एक त्यात अवघड अजून एक म्हणतो ना आपण, एक आधी दुष्काळ त्यात 13वा महिना. तर ते दुसरी गोष्ट म्हणजे सायन्स टेक. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपलं इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे, इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी, तर इकोचा पार्ट आहे 105 मार्काचा, 105 क्वेश्चन आहेत. आणि सायन्स टेक जवळपास 45 क्वेश्चन आणि 45 मार्काचा. आता सायन्स टेकच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये देखील बऱ्याच जणांना हा सब्जेक्ट देखील अवघड जातो. याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये विचारले जाणारे रॅन्डम प्रश्न. राईट. तर रॅन्डम प्रश्न कुठले, IT आणि बायोटेक यांचे रॅन्डम प्रश्न असतात. आणि बायोटेक्स आणि IT जर स्कोप पाहिला तर आयोग काहीही विचारू शकतो त्याच्यामध्ये, याला काही लिमिट नाही. आणि मग जे काही हातचे थोडेफार मार्क राहतात त्याच्यामध्ये मग आपल्याला माहिती आहे स्पेस म्हणजे अंतराळ, त्याच्यानंतर न्यूक्लिअर वगैरे, राईट, नंतर एनर्जी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. तर हे ज्या गोष्टी आहेत एवढ्या याच्यामध्ये मुलांना स्कोअर करायला थोडासा स्कोप भेटतो. राईट. आणि मग बायोटेक आणि IT मध्ये मार्क्स न आल्यामुळे मग याच्यामध्ये 45 पैकी देखील तुम्हाला 50% जरी मिळालं तरी बऱ्याच लोकांना ते चांगले वाटतात. त्यासाठी तुमच्यामध्ये एकच ऑप्शन राहतो, तो म्हणजे इकोचे जे 105 मार्क आहेत ते काय करणं, सिक्युअर करणे. पण गेल्या काही वर्षामध्ये काय झालंय, आता त्याचं मी तुम्हाला एक पूर्ण आधी एक ट्रेंड चेंज जो झाला ते आधी सांगतो, जेणेकरून काय होईल, येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 जी आहे, जी की आपली शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा खड्ड्यात पडू नये. कारण आपल्यामध्ये बरेचसे ऍस्पिरंट असे आहेत की ज्यांनी ऑलरेडी पाठीमागच्या काही मेन्स दिल्यात आणि त्यांना अगोदर दिलेल्या मेन्स मध्ये चांगले मार्क आलेत. म्हणजे 2021 पर्यंत मुलांना चांगले मार्क यायचे. राईट. कदाचित मी तर असं म्हणलं की GS4 हा एक वन ऑफ द स्कोरिंग सब्जेक्ट होता एकेकाळी. पण झालं काय, तर मागच्या 2-3 वर्षामध्ये हा जो ट्रेंड चेंज झाला त्याच्यामुळे टॉपरच कधी आपण म्हणू शकतो की 80च्या घरामध्ये बसलाय. 100च्या वर जाणं असं मुश्किलच गोष्ट आहे. म्हणजे ज्या ठिकाणी GS3 GS2ला मुलांना 110च्या वर मध्ये आरामात मार्क पडतात, तर त्या ठिकाणी GS4चे मार्क तुम्हाला 60 ते 80च्या घरामध्ये दिसतील. आता हे चेंज होण्याचं कारण काय, तर यात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे दोन गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्वे आणि काही करंटचे असलेले काही रॅन्डम प्रश्न हे एक महत्वाचा रोल प्ले करतं, जे आपले GS4 मध्ये वाढलेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते असणारे थिंकर्स आणि थिअरीज. आता तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये तर ऑलरेडी बुक म्हणजे होतेच, तर मग मुलांना मार्क का येत नव्हते. तर मार्केटमधल्या बुकचा प्रॉब्लेम असा होता, आपल्याला हे बघा, कोणालाही कुठल्याही पुस्तकाला आपल्याला नाव ठेवायचं नाहीये. आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हली काही गोष्टी सांगायच्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये काहीतरी गाईडलाईन भेटावी. आणि त्यांना तो बॅरियर सध्या आलाय राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4 साठी, तो बॅरियर क्रॉस करता यासाठी त्यांना एक प्रॉपर डायरेक्शन देणं आपलं काम आहे. तर थिंकर्स अँड थिअरीज जे काही आपले ट्रॅडिशनल बुक्स असतात त्याच्यामध्ये ते कव्हर होत नव्हते.
आणि ते मग होतात कुठं कव्हर, म्हणजे जर आपल्याला ओरिजिनल सोर्स जर विचारला तर मग वायसीएम मधले काही बुक्स आहेत, त्याच्यानंतर वायसीएम व्यतिरिक्त अजून काही युनिव्हर्सिटी आहेत जसं की मुंबई युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, अशा पुस्तकांमध्ये ते थिंकर्स तुमचे कव्हर होतात. आता विद्यार्थी म्हणतील की सर हे ठीक आहे, पण मग एवढे पुस्तकं आपण वाचायची का? तर हे जर आपण पुस्तकं पाहिले तर खूप मोठे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे काय, तुम्ही जर वाचायला बसला तर ते ऍक्च्युली पॉसिबल नाही असं नाही, पण तुमचा त्याच्यामध्ये वेळ जाणार. मग त्याच्यामध्ये नेमकं काय वाचायचं, किती वाचायचं, म्हणजे थोडक्यात तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेतल्यासारखं ते झालं. मग एवढा फापट पसरा वाचायला आपल्याला वेळ आहे का? तर नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते वाचून देखील ते समजेल याची गॅरंटी नाही ना, कारण ते डिग्री लेवलचं आहे. म्हणजे ते असं झालं, मी काय केलं, आयटीच्या व्यक्तीला मी बायोटेकच्या डिग्रीला बसवलंय, ते असं झालं. मग ते असं जर असेल तर मग विद्यार्थ्यांना ते झेपणार का, एक महत्वाचा प्रश्न, राईट. आणि मग त्यामुळे काय होतं, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्क कमी येतात थिंकर्स आणि थिअरी मधले प्रश्न चुकल्यामुळे. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे आणि करंटचे क्वेश्चन. आता इकॉनॉमिक सर्व्हेचे प्रश्न याच्यात येत नव्हते का? तर येत होते ना, पण ते कमी यायचे. पण मागच्या वर्षी त्याचा स्लॉट डायरेक्ट गेला मित्रांनो 25च्या घरामध्ये. म्हणजे मी राऊंड फिगर 25 सांगतोय, ते पुढे मागं होऊ शकतं 25-26, पण डायरेक्ट 25 प्रश्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी प्रश्न जे विचारलेत ते सरळ नाही विचारलेत. म्हणजे आजकाल विद्यार्थ्यांना काय सवय झाली की घ्या ऑल ऑफ द अबोव, घ्या अप्रोच, घेऊन टाका, सगळं घेऊन त्याला. हे जे सगळीकडे मार्केटमध्ये आपण म्हणतो ना, तुक्केबाजीचा ट्रेंड सगळीकडे पसरलाय. तर त्याच्या लिमिटेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिसतात की GS4 मध्ये आता समजा तुम्ही दिसलंय की चला आपल्याला माहित नाही ना, मग घेऊन चालायचं. तो जे आपण ट्रेंड आपण GS3 ला बऱ्यापैकी विद्यार्थी फॉलो करतात, तो GS4 ला लागू केल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे काय झाले, स्कोअर कमी आले. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही हे सांगताय ठीक आहे, मग याला सोल्युशन काय? तर याला एक सोल्युशन सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा कंटेंट आणि डेटा हा खूप स्ट्रॉंग असणे. तर GS4 ला सध्या तुम्हाला मार्क पाहिजे असतील तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काम करावं लागेल तुमच्या कंटेंट आणि डेटावर, राईट. आणि मग तुमचा शेवटी येतो तुमचं लॉजिक. आता लॉजिक लक्षात घ्या तेव्हाच काम करेल जेव्हा तुमचा कंटेंट आणि डेटावर होल्ड असेल. म्हणजे मी म्हणेल की 99% तुम्हाला फोकस करायचे कंटेंट आणि डेटावर, आणि 1% काम करायचे अशा प्रश्नावर ज्या ठिकाणी तुमचा डेटा फेल जाईल किंवा ठिकाणी डेटा तुम्ही अप्लाय नाही करू शकत, राईट. आता ठीक आहे, तुम्ही म्हणाल की सरांनी सांगितलं कंटेंट डेटा, आता मिळवायचं कुठून? तर एक तुमच्यासाठी एक आपण सोपं काम केलंय, ते म्हणजे जो काही GS4 चा कंटेंट आणि डेटा आहे, तर त्या पद्धतीने आपलं जे पुस्तक आहे युनिक अकॅडमी मार्फत अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास, हे पुस्तक आहे युनिक अकॅडमीच्या मार्फत पब्लिश झालेलं आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व एक्झाम ज्या MPSC द्वारे कंडक्ट केल्या जातात त्या सगळ्यांच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आता मुख्य मी काय म्हणतोय, तर GS4 चा पूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर होतो. आणि तुम्ही म्हणाल की सर असं कसं काय शक्य आहे? तर ते शक्य झालंय मित्रांनो. याचं कारण का, तर मी स्वतःसाठी नोट्स बनवल्या होत्या आणि त्या नोट्सलाच पुढे जाऊन आपण काय केलंय, पुस्तकाच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केलंय. आता याचा फायदा असा झालाय की तुम्हाला कुठल्याही म्हणजे बाकी इतर पुस्तकं वाचायची गरज पडत नाही. मग तुमचे जे काय थिंकर्स असतील ते देखील कव्हर होतात, राईट. आणि मग जे काय फॅक्च्युअल डेटा असेल तो प्रॉपरली तुम्हाला एका दिवसामध्ये रिवाइज करून होईल, अशा पद्धतीने आपण त्या बुकचं ओव्हरऑल डिझाईन केलेलं आहे. आता हे जे तुम्हाला मी सांगण्यासाठी मी एवढ्या गोष्टी सांगितल्या की तुम्हाला GS4 ला कशा प्रकारे मार्क काय करता येईल, स्ट्रॅटेजाइज करता येईल. आता हे तुम्हाला मी का सांगतोय, तर मागच्या वर्षी मित्रांनो आपल्या नोट्स, म्हणजे मी बुक नाही म्हणणार, नोट्स म्हणेल, कारण का, तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 जी झाली आपल्याला माहिती, ती झाली जानेवारी 2024 मध्ये. आणि ह्या एक्झाम होण्या अगोदर आपल्या नोट्स गेल्या होत्या टायपिंगला, म्हणजे आपल्या नोट्स त्यावेळेसच्या होत्या. तर त्यामधनं विचार करा, डायरेक्टली 85+ प्रश्न डायरेक्टली आपल्या बुक म्हणणं मी नोट्स म्हणेल, त्या नोट्स मधनं ऍड्रेस होतात. आलं लक्षात? मग विचार करा, त्या नोट्सलाच भरपूर सारं अपडेट करून आपण नवीन बुक बनवलंय. म्हणजे असं समजा की बुक जे आहे ते सध्या 100% आहे आपल्याकडे, आणि नोट्स फक्त त्या 70%च होत्या. मग 70% नोट्स मधून देखील जर 85% प्रश्न येत असतील तर आता ते 100% झाले. मग तुमचं आउटपुट भरपूर येणारच ना, असं तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि त्या अँगलने बुक रेफर करू शकता. आता या ठिकाणी मला तुम्हाला फक्त एक जे तुमचा एक मार्ग सुकर करायचा आहे, कारण कसं सध्या GS4 मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पोस्ट देखील गेल्यात किंवा त्यांना इंटरचे कॉल देखील आलेले नाही. म्हणजे GS4 एक प्रकारचा त्यांच्यासाठी नाईट मेअर होता. अजूनही विद्यार्थ्यांना GS4 म्हटलंय की ते एक प्रकारचा फोमो क्रिएट झालाय.
आणि मग मार्केटमधली कुठले बॅच लावू, कुठले नोट्स वापरू, असं तसं झालंय. मग मला विद्यार्थी बरेच विचारतात की सर तुमच्या नोट्स वाचल्या किंवा तुमचं जे बुक आहे ते वाचले की सफिशियंट आहे का, बॅच केली तर सफिशियंट आहे का, दुसरे कोणाची बॅच लावावी लागेल का, किंवा कुठले बुक वाचावं लागेल का, ज्या हिशोबाने. किंवा मग कुणीतरी विचारतं डायरेक्ट सर मी वायसीएम वाचायला हवं का. तर मी सगळ्यांना म्हणेल की आपण काय केलंय, आपल्या बॅचमध्ये या सगळ्या गोष्टी प्रॉपरली आपण करून घेतल्यात. आणि म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही तेवढा विश्वास जर ठेवला, कारण बघा स्पर्धा परीक्षा फील्डमध्ये तुम्हाला नाही म्हटलं तरी कुठल्या तरी एका पुस्तकावर तुम्ही विश्वास ठेवतच ना. म्हणजे सध्या बघा आपल्याला माहिती आहे की हिस्ट्रीसाठी म्हणा समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. म्हणजे अगोदर हिस्ट्रीसाठी पुस्तकं नव्हते का, होती, पण एवढं सगळं पुस्तक वाचायला विद्यार्थ्यांना वेळ नव्हता. आणि मग आपण काय करतो, सगळ्या पुस्तकांचा डेटा जर एका पुस्तकामध्ये येत असेल, जसं की समाधान महाजन म्हणा. हिस्ट्रीसाठी मी तर का सांगतोय, कारण हिस्ट्रीसाठी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होता म्हणून. मी काय सरांचं मार्केटिंग करतोय असा काही या ठिकाणचा भाग नाहीये. जसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय त्या अँगलने. तर तसंच आपल्या इकॉनॉमिक्ससाठी ती गोष्ट महत्वाची होती आणि ती आपल्या बुकच्या माध्यमातून कम्प्लीट झाली. आणि बॅच म्हणजे आपली त्याच्यामध्ये म्हणू शकतो की एक प्रकारचं व्हॅल्यू ॲडिशन आहे. त्याच्यामध्ये सर्वे, राईट, इकॉनॉमिक सर्वे, त्याच्यानंतर जे काही ॲडिशनल करंट अफेअर्स असेल एक्झाम होईपर्यंत त्या गोष्टी, त्याच्यानंतर गरज पडलीच तर अजून काही थिंकर्स, राईट, सर्वे बरोबर बजेट, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय. आणि फक्त कव्हरच नाही करत, तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ज्या काही लॉजिक्स आणि ट्रिक्स म्हटल्या जातात, राईट, म्हणजे नेमोनिक्स म्हणा, लॉजिक्स म्हणा, ट्रिक्स, या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, बॅचमध्ये कव्हर करतो. तर जेणेकरून असं होतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी सिंपल भाषेमध्ये, म्हणजे इकॉनॉमिक्स हा फक्त वाचायचा विषय नाही लक्षात घ्या, तो समजून घेण्याचा विषय. बरेच विद्यार्थी काय करतात, लक्षात नाही राहिलं ना, म्हणजे ते कन्सेप्ट समजले नाही तर पाठ करतात, रट्टा मारतात. मित्रांनो, पाठ करण्याचा विषय नाही, समजून घेण्याचा विषय. तर तुम्ही आपले लेक्चर पाहिले असेल तर बऱ्याच वेळा बघा मी तुम्हाला विथ एक्झाम्पल देऊन सांगितले, रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन सांगितले की कशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता, ह्या गोष्टी कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करू शकता, राईट. तर अशा प्रकारे हे तुम्हाला मी ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू सांगत होतो कशाचा, GS4 पेपरचा. आणि तुम्हाला काही गोष्टी अलर्ट केल्यात की तुम्हाला GS4च्या बाबतीमध्ये कशा प्रकारे ते वर्कआउट करता येईल. तर हे होतं तुमचं ओव्हरऑल इंट्रोडक्शन. आता आपण काय करूया, थोडंसं सिलेबसकडे जाऊया. तुम्हाला कदाचित लेक्चर थोडंसं मोठं वाटेल, पण ते गरजेचं आहे. जर तुम्ही हा लेक्चर याला जर स्किप करत असाल तर मी म्हणेल की तुम्ही 2024 ची तुमची मेन्स आहे त्याला धोक्यामध्ये टाकतात. त्याच्यामुळे हे लेक्चरचा एकही पॉईंट मिस करू नका. तुम्हाला जर GS4 ला चांगले मार्क मिळवायचे असतील तर मी जे काही या लेक्चरमध्ये गोष्टी सांगणार आहेत त्यातले एक ना एक गोष्ट महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये आपण काही गोष्टी प्रेडिक्ट देखील करणार आहोत. आलं लक्षात. त्याच्यामुळे राज्यसेवा 2024 ला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यावरून आपल्याला मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नावरून अंदाज लागतो. आता बघा, आपला हा GS4 चा सिलेबस आहे, राईट, सामान्य अध्ययन पेपर 4. तर ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय माहितीये का, MPSC ने जो सिलेबस दिलाय ना तो थोडासा विस्कळीत दिलाय. म्हणजे काही गोष्टी मी सजेस्ट की थोडंसं इलॉजिकल आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस पुस्तक वाचतो, म्हणजे नॉर्मल बुक वाचतो, त्याच्यामध्ये या गोष्टी तुम्हाला असं एक संद भेटत नाहीत. आणि मग ते काय होतं, तुम्हाला सिलेबसच्या अंगली वाचायला गेलं की तुमचं कन्फ्युजन होतं की नेमकं अरे या ठिकाणी या ठिकाणी तर हा टॉपिक एकत्र केलाय, हा टॉपिक वेगळा केलाय. आणि त्याच्यामुळे काय होतं, ते विस्कळीत झाल्यामुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे तुम्ही वाचताना जर प्रॉपरली इंटिग्रेट करून वाचलं तर ते बरेचसे तुम्हाला फायदा होतो. तर आता बघा, सामान्य अध्ययन पेपर 4 याच्यामधला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, अर्थात मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता काहींना सिलेबस इंग्लिशमध्ये समोर असेल तर त्यांच्यासाठी सांगतो मॅक्रो इकॉनॉमिक्स, राईट. तर मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये लक्षात घ्या, पहिला पॉईंट येतो मायक्रो इकॉनॉमिक्सचा. तर याच्यावर जवळपास किती 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता तुम्हाला लेटेस्ट वाला ट्रेंड सांगतोय बरं का, जुनावाला ना, लेटेस्ट जर ट्रेंड झाला ना त्या अँगली तुम्हाला सांगतोय. जवळपास 3 ते 4 प्रश्न ह्या मॅक्रो इकॉनॉमिक्सवर विचारले जातात. नंतर पुढचा टॉपिक येतो म्हणजे वृद्धी आणि विकास, अर्थात ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, राईट. मी दोन्ही अँगली लिहिणार आहे. तुम्हाला सिलेबस पूर्ण पाठ पाहिजे, कारण प्रश्न पहिल्या तुम्हाला ते कळलं पाहिजे की सिलेबसच्या कुठल्या पॉईंट मध्ये प्रश्न विचारलाय. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच्यावर जवळपास 10 ते 15 प्रश्न विचारले जातात. आता रेंज ही व्हॅरी करू शकते, राईट, कधी 9, 10, कधी 11, 12, 13, 14, 15 जे काय असेल ते. शेवटी टोटल सगळ्यांची 105च येणार आहे. तर 10 ते 15 प्रश्न याच्यावर विचारले जातात. नंतर सार्वजनिक वित्तावर जवळपास 2 ते 3 प्रश्न तुम्हाला त्याच्यावर दिसतील, राईट. आणि सार्वजनिक वित्ताला आपण काय म्हणतो तर पब्लिक फायनान्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण, पब्लिक फायनान्स. नंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे मुद्रा, पैसा, म्हणजे मनी किंवा करन्सी जे काय असेल ते. त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड,
आणि इंटरनॅशनल कॅपिटल याच्यावर जवळपास 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. नंतर पुढचं आहे ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. तर सेकंड पार्टमध्ये येतोय आपण GS4च्या भारतीय अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा पहिला टॉपिक आहे आढावा. याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय, इंडियन इकॉनॉमी ओव्हरव्ह्यू ह्या टॉपिकवर जवळपास किती 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. नंतर पुढचा आहे भारतीय शेती व ग्रामीण विकास. हा पॉइंट मित्रांनो खूप महत्वाचा आहे, कारण का टोटल ऍग्रिकल्चरचा आपण जर विचार केला ह्या GS4 मध्ये, तर जवळपास त्याच्यामध्ये 25 ते 30 एवढ्या रेंजमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे खूप महत्वाचा टॉपिक या कुठला भारतीय शेती व ग्रामीण विकास जवळपास 1/4 वेटेज ह्या तुमच्या ऍग्रो इकॉनॉमीला दिसतं. तर 7 ते 8 प्रश्न हे भारतीय शेती म्हणजे काय, इंडियन ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, तर ह्या टॉपिकवर विचारले जातात. कुठला, भारतीय शेती व ग्रामीण विकास. नंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे सहकार. सहकारावर जवळपास लक्षात घ्या 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. कोऑपरेशन आपण त्याला म्हणतो. नंतर मौद्रिक व विद्या क्षेत्र, त्याला मॉनिटरी अँड फायनान्शियल सेक्टर आपण असं म्हणतो. याच्यावर 6 ते 7 प्रश्न विचारले जातात. राईट. नंतर पुढचं बघा सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था म्हणजे पब्लिक फायनान्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असा जो टॉपिक आहे. याच्यावर जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. एक मिनिट, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन 4 ते 5 प्रश्न. नंतर उद्योग आणि सेवा. उद्योग आणि सेवा हा एक महत्वाचा टॉपिक. याच्यावर 10 ते 12 प्रश्न म्हणजे इंडस्ट्री अँड सर्व्हिसेस याच्यावर जवळपास 10 ते 12 प्रश्न विचारले जातात. नंतर पायाभूत सुविधा विकास याच्यावर जवळपास 8 ते 10 प्रश्न विचारले जातात. इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरचे टाइप्स आहेत, 8 ते 10. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल म्हणजे काय, इंटरनॅशनल ट्रेड अँड कॅपिटल याच्या जवळपास 5 ते 8 प्रश्न विचारले जातात. नंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था म्हणजे काय, इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र याच्यावर जवळपास 1 ते 2 प्रश्न. आणि मग कृषीचा पार्ट पुन्हा येतो बघा. त्याच्यामध्ये देखील 2 सब पार्ट आहे. काय, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्व आणि ग्रामीण कर्ज बाजारीपणाची समस्या आणि कृषी पतपुरवठा याच्या जवळपास 15 ते 17 प्रश्न विचारले जातात. राईट. तर इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर राईट इन नॅशनल इकॉनॉमी असं तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करू शकता. आणि इकडे काय, ग्रामीण कर्ज बाजारीपणाची समस्या म्हणजे काय, प्रॉब्लेम ऑफ ऍग्रिकल्चरल रुरल म्हणूया, रुरल म्हणजे काय ग्रामीण, प्रॉब्लेम ऑफ रुरल डेट अँड कृषी पतपुरवठा म्हणजे काय, ऍग्रिकल्चर फायनान्स. अशा प्रकारचे टॉपिक आहे. आणि शेवटचा राहतो तुमचा अन्न व पोषण आहार. ऍक्च्युली याची रेंज जी आहे ना ते प्रश्न विचारण्याची जवळपास 1 ते 10 प्रश्न आहे. म्हणजे काही वेळा 1 विचारलाय, काही वेळा 9-10 विचारलेत, असं जर रेंज तुम्हाला दिसते तर तुमचा अन्न, फूड अँड न्यूट्रिशन असा टॉपिक आहे. याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर हे टॉपिक तुम्हाला तोंडपाठ असतील ना तर तुम्हाला बऱ्यापैकी PYQ अनालिसिस करताना थोडंसं मदत होईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला समोर दिसेल त्यावेळेस तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की हा प्रश्न कुठल्या टॉपिक मधून विचारलाय. राईट. ते जर गोष्टी लवकर कळल्या तर तुम्हाला कदाचित प्रश्न टॅकल करायला पण इझी होऊन जाईल, नंतर लॉजिक लावायला देखील इझी होऊन जाईल आणि मग त्या ठिकाणी तुमचे मार्क बूस्ट होऊ शकतात. राईट. तर आपण हे पाहिलं ओव्हरऑल सिलेबसचा आढावा, त्याच्यामध्ये किती प्रकारचे किती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि सर्वेवर तुम्हाला मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे जवळपास 25 ते 26 प्रश्न मागच्या वर्षी विचारले गेलेले आहेत. त्याच्या अगोदर रेशो कमी होता, आता तो प्रश्न रेशो वाढलाय. त्याच्यामध्ये देखील इंडियन भारताचा जो सर्वे त्याच्यावर जवळपास 12-13 आणि महाराष्ट्राचा सर्वे त्याच्यावर 12-13 असे टोटल जवळपास 25 ते 26 प्रश्न विचारले गेलेले आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सर्वेचं महत्व कळलं पाहिजे. ठीक आहे. आपण ज्या सर्वेचे लेक्चर घेतो त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्या अँगलने कव्हर करतो जेणेकरून नवीन ट्रेंडनुसार तुमची कुठल्याही गोष्टी सुटू नये. तर जास्त वेळ न घालवता आपण काय करूया, आपलं जे ओव्हरऑल 2023चा पेपर आहे त्याला अनालिसिसला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, हा 2023चा पेपर आहे. राईट. तर याच्यामधनं जवळपास आपले 85+ प्रश्न ऍड्रेस होतात. राईट. आणि काही प्रश्न लॉजिकल आहेत, काही प्रश्न सर्वे मधनं आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 85+ क्वेश्चन डायरेक्टली ऍड्रेस होतात. ते सगळं आपण विथ प्रूफ खाली टाकले आणि त्यामुळेच मी काय केलंय, मुद्दाम 30 PDF या ठिकाणी आपण घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला मला दाखवायचंय की तुमच्या ज्या नोट्स असतात, जे काय वाचताय ते किती कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे. म्हणजे मला सांगायला एक थोडंसं अभिमान वाटतंय की आपल्या एकाच
पेजेसवरनं जवळपास 3-3 प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे तुम्हाला ते माहिती आहेत वेगवेगळे इंडायसेस, HDI वगैरे. तर ते सगळ्या इंडायसेसचा आपला एक पूर्ण चार्ट आहे आणि एकाच पेजवरनं 3 प्रश्न विचारलेत. किंवा मॉनिटरी थिअरीज ऑफ मनी असतील, नॉन मॉनिटरी थिअरीज किंवा मग जे थिअरीज ऑफ मनी आहेत बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती कॅश बॅलन्स अप्रोच, ट्रान्झॅक्शन अप्रोच, हे सगळे जे अप्रोच आहेत ना, तर त्या सगळ्या टॉपिकवर जवळपास 3 प्रश्न एकाच पेजवरनं विचारलेत. म्हणजे मला सांगायचा पर्पज असा आहे की तुमच्या नोट्स विचार करा, तुम्हाला उद्या एक्झाम द्यायची तर तुमच्या हातामध्ये अशा प्रकारच्या नोट्स हव्यात जे तुम्हाला 1 ते 2 तासामध्ये रिवाइज करता येतात. आणि त्याच्यामुळे म्हणून त्या सगळ्यांचा विचार करून आपण ते बुक अशा प्रकारे डेव्हलप केले जेणेकरून तुम्हाला GS वर नक्कीच फायदा येईल. तर सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून, तो म्हणजे रोख शिल्लक दृष्टिकोनाच्या मार्शलच्या समीकरणामध्ये M इज इक्वल टू KPY, याच्यामध्ये K हे अक्षर नेमकं काय? तर बघा, तसं तुम्हाला मी सांगितलं की मनीच्या वेगवेगळ्या आपण काय थिअरीज पाहिल्यात, राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती की ट्रान्झॅक्शन अप्रोच आहे, नंतर तुमचं कॅश बॅलन्स अप्रोच आहे, राईट. लिक्विडिटी थिअरी, अशा भरपूर वेगवेगळे थिअरीज त्याच्यामध्ये आहे. आणि मग त्यामध्ये आपण वेगवेगळे थिंकर स्टडी करतो. त्यापैकी एक महत्वाचा थिंकर तो म्हणजे तुमचा कुठला, मार्शल. लक्षात घ्या, अल्फ्रेड मार्शल, राईट. तर बघा, तुम्हाला मी ठिकाणी स्क्रीनशॉट टाकलाय आपल्या नोटचा, तर तुम्हाला दिसेल की तिथे ट्रान्झॅक्शन अप्रोच आहे, राईट. एक सेकंड, मी इथं जरा कलर चेंज करतो, 1 मिनिट. हां, नाही ठीक आहे, हा रेड ठीक आहे. ट्रान्झॅक्शन अप्रोच आहे. नंतर या ठिकाणी कॅश बॅलन्स अप्रोच आहे. त्याच्यानंतर खाली लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी आहे, राईट. नंतर खाली जर आपण आलो तर मग न्यू क्वांटिटी थिअरी आहे, किंवा त्याला शिकागो क्वांटिटी थिअरी देखील म्हणतात. आणि मग लेटेस्ट वाली जे आहे ते स्ट्रक्चरल थिअरी ऑफ इन्फ्लेशन आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर बघा, ट्रान्झॅक्शन अप्रोच आणि कॅश बॅलन्स अप्रोच, राईट, असे वेगवेगळे अप्रोचेस. आणि ट्रान्झॅक्शन अप्रोच मध्ये फेमस कोण आहे तर आयर्विंग फिशर हा फेमस आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलाय कुठला, अल्फ्रेड मार्शलचा. तर अल्फ्रेड मार्शल लक्षात हा कॅश बॅलन्स वाला माणूस होता. म्हणजे त्याने जो दृष्टिकोन मांडला त्याला केम्ब्रिज व्हर्जन असं देखील म्हणतात. आता त्याने नेमकं म्हटलं काय होतं, तर तो म्हटलं होतं की लोकांकडे जसं स्वतःकडे पैसे ठेवण्याची प्रवृत्ती वाटते ना, म्हणजे वाढते ना, त्यावेळेस मग मनी सप्लाय कमी होतो, राईट. आणि मग होतं काय, त्यांनी एक फॉर्म्युला दिला होता आपल्याला. त्याचा फॉर्म्युला असा होता की M इज इक्वल टू KPY. काय म्हणलं तो, M इज इक्वल टू KPY. आता ते के म्हणजे काय लक्षात घ्या. त्याचं म्हणणं होतं की के म्हणजे लोक स्वतः ज्यावेळेस काय करतात, कॅशच्या स्वरूपात, आलं लक्षात, ज्यावेळेस स्वतः रोख स्वरूपात स्वतः जो पैसे ठेवतात त्याला त्याने ते के म्हणलं होतं. तर M इज इक्वल टू, लक्षात घ्या, KPY म्हणजे काय, तर M हा असतो तुमचा टोटल सप्लाय ऑफ मनी, म्हणजे काय, पैशाचा पुरवठा. नंतर P असतो तुमचा किमती, म्हणजे प्राइस लेवल, पैशाची किमती किती आहे. आणि K असतो तुमचा लोकांनी कॅशच्या स्वरूपात ठेवलेलं जवळचं उत्पन्न. वाय काय तर लोकांचं ॲग्रिगेट रिअल इन्कम, म्हणजे काय, लोकांचं वास्तव उत्पन्न हे वाय असतं. आणि के असतो तुमचा लोकांनी स्वतःजवळ ठेवलेलं कॅश स्वरूपातील उत्पन्न. असं M इज इक्वल टू KPI ते होतं. आणि तुम्हाला जर हे आपल्याला नोट्समधून ह्या गोष्टी जर दिसत असतील की M इज इक्वल टू KPY, तर के ची व्हॅल्यू लगेच कळेल. तर के काय विचारले त्यांनी, वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात ठेवू इच्छितात किंवा बाळगू इच्छितात. तर अशा प्रकारे तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो. म्हणजे असा प्रश्न जर विचार करा, ज्याला कोणाला हा सेट आलेला असेल आणि त्याने जर थिंकर वाचलेला असेल तर त्याला प्रश्न किती अवघड वाटेल, आलं लक्षात. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी असे प्रश्न पाहून पॅनिक देखील होतात, कारण अशा प्रकारचे प्रश्न आपण प्रिलिमला वाचत नाही किंवा आपण प्रिलिमच्या सिलेबसमध्ये वाचत नाही. मग मेन्सला असे प्रश्न जर तुम्हाला दिसले की तुमचं काय होतं, मग थोडंसं कन्फ्युजन होतं. तर आपली जर थिअरी पक्की असेल, फाउंडेशन पक्का असेल, तर बघा क्वेश्चन इझिली टॅकल होतो. आणि ह्याच पेजवरचे लक्षात घ्या 3 प्रश्न विचारले गेलेत. त्यापैकी एक अल्फ्रेड मार्शल, पुढे जाऊन केनचा प्रश्न देखील येणार आहे, आणि स्ट्रक्चरल थिअरी ऑफ इन्फ्लेशन हा देखील प्रश्न येणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, राईट. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असा आहे की आता GS4 मध्ये गंमत अशी की हा जो सिक्वेन्स आहे ना प्रश्नांचा, हा काय सिलेबसच्या टॉपिकनुसार नाहीये, रॅन्डम सिक्वेन्स आहे प्रश्नांचा. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे देखील कन्फ्युजन होतं की तो प्रश्न आला नेमका कुठल्या टॉपिक मधनं. आणि असा वर खाली सिक्वेन्स झाल्यामुळे देखील पेपर कदाचित डिफिकल्ट वाटू शकतो, आलं लक्षात. तर हे कारण होतं त्याचं महत्वाचं. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता थोडासा करंट बेस थोडासा प्रश्न विचारलाय बघा की एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये USA सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण होते. म्हणजे भारताच्या बाबतीत विचारलं बरं का, तुम्हाला विचारला ट्रेडचा डेटा की एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये USA
हे भारताच्या सर्वोच्च निर्यात म्हणजे भारताने सगळ्यात जास्त निर्यात कोणाला केली ती युएसएला केली. आणि एप्रिल नोव्हेंबर 2022 मध्ये नेदरलँड हा भारताच्या निर्यात भागीदारी तिसऱ्या क्रमांकावर होता. राईट, निर्यात भागीदारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. आता तुम्हाला हे विचारलंय काय, तर विचारलंय सिक्वेन्स. या ठिकाणी तुम्हाला करंटची आकडेवारी माहिती गरजेचं आहे, बरोबर. करंटची आकडेवारी ऍटलीस्ट तुम्हाला माहिती असेल तर काय होतं, त्या ठिकाणी ऑप्शन एलिमेंट करणं इझी होऊन जातं. आलं लक्षात. आणि त्या ठिकाणी विचार तुम्हाला नेमकं कुठलं बरोबर आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी मी तुम्हाला नोट्सचा एक ठिकाणी फोटो टाकलाय. तर या ठिकाणी आपण बघा एक्सपोर्ट डायरेक्शन म्हटलं म्हणजे निर्यातीची दिशा, जे आपण कोणाला निर्यात जास्त केली. तर त्या ठिकाणी 2021-22 असं आकडेवारी आपण घेतली होती. आणि त्या ठिकाणी ऍक्च्युअली प्रश्न तो विचारलाय तर आपल्याला 2022चा विचारलाय. म्हणजे याच्यानंतर याच्या पुढचा या ठिकाणी एक टेबल पाहिजे होता, राईट. तर 2022 पाहिजे होता, पण आपल्याकडे डेटा, माझ्याकडे जो डेटा होता तो 2021-22चा होता. तर त्या अँगलने बघा अमेरिका पहिल्या नंबरला आहे, बरोबर. आता पुढचा डेटा नसल्यामुळे या ठिकाणी थोडंसं आपण लॉजिक तर लावू शकतो ना, की अमेरिका पहिल्या नंबरला आहे आणि जर बाकी ट्रेंड जर पाहिला बघा, नेदरलँड या ठिकाणी किती नंबरला दिसतो तुम्हाला, 1 2 3 4 5, राईट. तर मी ह्या लॉजिकने आपण जर विचार केला तर नेदरलँडला तिसरा क्रमांक द्यायला काय हरकत आहे, राईट. पहिलं तर आपल्याला माहिती आहे अमेरिकेला आपण निर्यात जास्त करतोय बघा. अमेरिका निर्यातीमध्ये जास्त आहे, कारण बघा सध्या आपले मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून आपला अमेरिकेबरोबरचा व्यापार वाढलाय, रिलेशन चांगले, गव्हर्नमेंट चांगले झालेले आहेत. पहिलं कसं अमेरिकन भारताचे थोडे संबंध खराब, म्हणजे खराब नव्हतं म्हणणार मी, रशियाबरोबर आपण व्यापार जास्त करतो, आपल्याला माहितीये कशाच्या बाबतीमध्ये, संरक्षणाच्या बाबतीमध्ये. आणि तेल वगैरे या गोष्टी आपण आखाती देशांकडनं घेतो. पण अमेरिकेबरोबरचा व्यापार आपला मागच्या काही वर्षांमध्ये वाढत चाललेला आहे, निर्यातीच्या बाबतीमध्ये मी म्हणेल, आयातीच्या बाबतीमध्ये नाही, ते निर्यातीच्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यामुळे अमेरिका हा ऑप्शन, जर तुम्हाला थोडंसं करंटचं नॉलेज असेल तर त्या अँगलने तुम्ही हे ऑप्शन करेक्टच करून येणार. म्हणजे बघा, मी तुम्हाला काही ठिकाणी लॉजिक सांगण्याचा देखील प्रयत्न करतोय, म्हणजे आपल्याला फॅक्टच्या अँगलने जायचंय. मी ठिकाणी बोलणार की तुम्हाला तुक्केबाजी वगैरे करायची नाही, मी तुम्हाला काही गोष्टी लॉजिकली देखील थोडंसं प्रूव्ह करून दाखवतोय की असं तुम्ही करू शकता. तर युएसए लक्षात घ्या, हे तुमचं सर्वोच्च निर्यातीचे ठिकाण होतं. आणि नेदरलँड तुम्हाला मी आता सांगितलं की 2022 मध्ये हे तिसऱ्या क्रमांकावर होतं. तर अशा प्रकारे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर येतात, ठीक आहे. तर हा होता तुमचा बरोबर ऑप्शन कुठला, तर ऑप्शन नंबर ए. नंतर पुढचा आहे मित्रांनो, ते म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बाकीचे डेटा तुम्ही वाचू शकता निवांत व्हिडिओ पॉज करून, किंवा ज्यांनी आपली बॅच घेतली, ज्यांच्याकडे आपलं पुस्तक आहे, ज्यांना बॅचमध्ये पुस्तक फ्री भेटलंय, त्यांना ही सगळी आकडेवारी आपण अपडेट करून दिली पुन्हा. कारण बघा, आता जर त्यांनी विचारले 22 तर आता 23 ते विचारू शकतात ना, आपण 24 पर्यंतची आकडेवारी त्या ठिकाणी अपडेट करून दिलेली आहे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला लेटेस्ट आकडेवारी भेटल्यामुळे ऑप्शन एलिमेंट करायला जास्त स्कोप भेटतो, म्हणजे डायरेक्ट आन्सर निघून जाईल तुमचं, राईट. नंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया, ते म्हणजे 2022-23. आता बघा, मी तुम्हाला या ठिकाणी प्रिडिक्शन देखील सांगतो. म्हणजे आता त्यांनी विचारलंय काय, तुम्हाला विचारलंय निर्यातीचे ठिकाण. आता पुढच्या वेळेस तुम्हाला आयातीचं विचारतील ना, म्हणजे या ठिकाणी बघा प्रिडिक्शन काय आपलं, या ठिकाणी प्रिडिक्शन मी काय सांगेल, मी म्हटलं कलर याला वेगळा वापरतो. तर एक सेकंद, प्रिडिक्शन. तर आपण असं प्रिडिक्शन करू शकतो की तुम्हाला विचारू शकतात आयात, तुम्हाला आयातीची विचारतील आता क्रमवारी, तर त्याला अँगलने लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण आयात लिहून ठेवा, राईट. तर ह्या गोष्टी आपण सगळ्या बॅचमध्ये कव्हर केलेल्याच आहेत, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत टेन्शन घेऊ नका तुम्ही. जस्ट मग तुम्हाला गोष्टी काय सांगायच्यात. आणि मागच्या प्रश्नामध्ये एक थोडंसं प्रेडिक्शन करायचं राहिलं. आता त्यांनी विचारलंय तुम्हाला कुठलं, मार्शलचा अप्रोच विचारलाय, बरोबर. आणि केन्स वगैरे तुम्हाला सांगितलं की विचारून झाले. नंतर खाली लिक्विडिटी स्ट्रक्चरल थिअरी ऑफ इन्फ्लेशन विचारले. आता मी काय प्रेडिक्शन करतोय की तुम्हाला विचारू शकतात पिगू, ठीक आहे. पिगू आहे, फिशर आहे, आणि खाली इकडं मग केन्स आहे बघा, पिगू आहे, फिशर आहे, आणि खाली इकडं मग फ्रीडमन आहे. या ठिकाणी आपण काय म्हणूया प्रिडिक्शन मध्ये बघा, पिगू, त्याच्यानंतर फिशर, नंतर फ्रीडमन यांना विचारायचे चान्सेस असू शकतात, राईट. त्याच्यात तुम्ही बाकीचे करून घ्या, कारण इमिजिएट प्रश्न लगेच दुसऱ्या दिवशी रिपीट होण्याचे चान्सेस कमी असतात. थीम रिपीट होणार म्हणजे काय, ते थिअरीज रिपीट होऊ शकतात, आलं लक्षात. तर तुम्ही त्या अँगलने प्रिपरेशन तयारी करून ठेवा. आणि हे बाकीचे गोष्टी आपण हे प्रॉपर
आपल्या बॅचमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेतच. आणि मी त्याचं तुम्हाला ट्रिक देखील सांगितली की तुम्ही कशा प्रकारे याची ट्रिक लक्षात ठेवू शकता. याची ट्रिक देखील आपण बॅचमध्ये सांगितलेल्या आहेत. चला आता पुढच्या प्रश्नाकडे या. ते म्हणजे प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न बघा काय, हा देखील थोडासा करंट अँगल विचारलाय की 2022-23 मध्ये भारतीय व्यापारी मालाची निर्यात $, 450 बिलियन एवढी अब्ज होती. ती मागील वर्षी 43.6% तुलनेत 6.7% वाढली. आता त्याने विचारलंय का निर्यात, ठीक आहे. तर निर्यात वाढली का? तर वाढू शकते ना निर्यात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी फॅक्च्युअल डेटा दाखवतो. तर त्यांनी 22-23चं कंपॅरिझन करून विचारलंय मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये किती टक्क्याने वाढली आपली निर्यात, तर 6.7% वाढली, ठीक आहे. तर मागील वर्षी 43.6%च्या तुलनेत ती 6.7% वाढली. आणि ती किती होती ते सगळ्या गोष्टी दिल्यात. आता प्रश्न याच्यामध्ये बघा, फॅक्ट्स भरपूर दिल्यात. जवळपास मी तर म्हणेल 3 ते 4 फॅक्ट्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर अशा ठिकाणी तुम्हाला फॅक्ट माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला मी चार्ट दाखवतो. तर त्यांनी दिलंय काय बघा, 2022-23 बरोबर. तर 2022-23 मध्ये बघा निर्यात मध्ये किती दिले आकडेवारी या ठिकाणी. जरा आपला रेग्युलर कलर या ठिकाणी यूज करतो, रेडवाला. हा, तर त्यांनी म्हटलंय काय तुम्हाला 2022-23 मध्ये भारतीय व्यापारी मालाची निर्यात $450 बिलियन होती. आता $450 बिलियन आपण जर विचार केला तर बघा आपल्याकडे फिगर आहे 451. म्हणजे मी म्हणेल की $450 बिलियन आकडा आपल्याकडे आहे का? तेवढा आहे ना, बरोबर ना. हा, म्हणाल की सर एक्झॅक्ट तर तुम्हाला आकडा नाहीच आहे तुमचा तेवढा. तर मित्रांनो त्यांना मला सांगायचंय की हा जो आकडेवारी असते हे अपडेट होत असते, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट स्वतः अपडेट करतं. तुम्ही पाहिलं असेल की बजेटमध्ये आकडे आपण 3 प्रकारे मांडतो. मागच्या वर्षीचे आकडे, चालू वर्षीचे आकडे, पुढच्या वर्षीचे आकडे, जे काय असतं ते, बरोबर. तर गव्हर्नमेंट स्वतः त्याच्यामध्ये अपडेट करतं आपल्याला माहितीये, कारण त्याच्यामध्ये बरेचसे काही चेंजेस होत राहतात. आणि मग शेवटी स्वतः गव्हर्नमेंट अपडेट करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही राऊंड फिगर घेऊन जरी गेला तर तुम्ही या क्वेश्चनला चॅलेंज नाही करू शकत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे असे ठिकाणी तुम्ही डाऊट नाही घ्यायचा तुमच्या डेटावर. एक एक दोन आकड्यांनी फरक पडला तर चालतो. हा, 400 तर 500 असं नाही चालत, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की 400 जागी 500 आला, असं नाही. 1-2 आकड्यांचा फरक पडला तर चालतोय, 3-4 आकड्याचा चालतो, राईट. खूपच मोठा असेल ना 50-1 एवढा मोठा गॅप चालत नाही, त्या ठिकाणी चुकीचं असू शकतं. नंतर पुढचा ऑप्शन बघा, 2022-23 मध्ये भारतीय व्यापारी मालाची आयात आयात $613 बिलियन एवढी होती. ती मागील वर्षीच्या 23.3%च्या तुलनेत 4.4%ने वाढली, राईट. आता हे जर आपण आकडेवारी पाहिली आयातीच्या बाबतीमध्ये, तर आयातीचं बघा तुम्ही तिथे किती दिली, 715.9. मग तेवढी आहे का 715? बघा ना, 715 कुठं आणि 613 कुठं, म्हणजे जवळपास तुम्ही 100चा गॅप केला. म्हणलं तुम्हाला फेकायचं असतं, एवढं नाही फेकायचं, 100चा गॅप नाही पडू शकत. त्याच्यामुळे हे तुमचं स्टेटमेंट रॉंग जातं. आणि अशा प्रकारे तुमचं कुठलं चूक आहे मित्रांनो, तर तुमचं फक्त बी चूक आहे. तर या ठिकाणी बघा आपण पाहिलं की कशा प्रकारे एमपीसीने 2023 मध्ये तुम्हाला छोट्या छोट्या फॅक्ट मध्ये चुकवले. आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं ऍक्युरेसी कमी येण्याचं कारण हे. त्यासाठी तुम्हाला फॅक्टवर किती कमांड हवी तुम्हाला आता कळलं असेल. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं प्रिडिक्शन करूया. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला विचारलाय इम्पोर्ट एक्सपोर्टचा डेटा आणि त्याच्यामध्ये किती टक्के वाढ झाली, बरोबर. आता इम्पोर्ट एक्सपोर्टचा डेटा विचारलाय, बरोबर आहे. तुम्हाला आता हे देखील विचारू शकतात की व्यापार तोल किती, राईट. म्हणजे व्यापार तोल मागच्या वर्षी किती होता, जवळपास बघा 2022-23 मध्ये तो होता $264 बिलियन, बरोबर. तर तुम्हाला मग ह्या गोष्टी माहित पाहिजे की व्यापार तोल किती, म्हणजे मी असं या ठिकाणी म्हणतो की प्रिडिक्शन मध्ये आता हा प्रश्न येऊन गेलाय, राईट. तर आपण म्हणू की बॅलन्स ऑफ ट्रेड किती आहे तुमचा, किंवा मग बाकी ओव्हरऑल त्या ठिकाणी कितीचा डिफरन्स येतोय, आलं लक्षात. सरप्लस आहे की निगेटिव्ह मध्ये आहे, डिफिशिट मध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर असं तुम्ही करून ठेवू शकता. ऍक्च्युली ही सगळ्यात डेटा इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक्झामच्या कामाने. पण तरी देखील आपण एक जवळच्या जवळ प्रिडिक्शन करायचं काम करतोय. आणि त्यातल्या बाकीचा डेटा विचारण्यासारखा पण आहे की भारताचा आयातीमध्ये किती वाटा आहे, निर्यातीमध्ये किती वाटा आहे, पर्सेंटेजच्या हिशोबाने विचारू शकतात, राईट. त्याच्यानंतर दिशामधनं तुम्हाला मी सांगितलं की कुठल्या देशांचा वाटा जास्त आहे ते विचारू शकतात पर्सेंटेजच्या हिशोबाने. आयातीमध्ये कुठल्या देशांचा वाटा जास्त आहे, निर्यातीमध्ये कुठल्या देशांचा वाटा जास्त आहे.
तरी थोडंसं प्रिडिक्शन टाईप आहेत, मी तुम्हाला या ठिकाणी लिहून ठेवतो वाटलंच तर. आयात निर्यात याच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचंय, म्हणजे जे मागच्या वर्षी प्रश्न दिसले त्याच्यावरनं. चलो, त्याच्यानंतर पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया, ते म्हणजे ट्रिम्स संदर्भातील पुढीलपैकी कोणत्या बाबी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी जुळत नाहीत. आता न जुळणारे तुम्हाला प्रश्न विचारले बघा, न जुळणाऱ्या. तुम्ही प्रश्न वाचा नीट वाचा. तुम्हाला आपण घाईघाईत काय करतो, 150 प्रश्न आहेत त्याच्यामुळे घाई करून स्टार्टिंगला एकदम फास्ट मध्ये हे नाहीत हा वाचत नाही, मग उलट आपण घेऊन जातो. बघा काय काय दिलंय. स्थानिक, एक मिनिट कलर मी चेंज करतो. स्थानिक कच्च्या मालाची आवश्यकता, व्यापार संतुलनाची आवश्यकता, विदेशी चलनाची आवश्यकता आणि देशांतर्गत विक्रीची आवश्यकता. राईट. आता ह्या गोष्टी जुळतात का स्ट्रीमच्या आणि जागतिक व्यापार संघटनेच्या गोष्टी? तर बघा, ट्रिम्स हे काय नेमकं, पहिली गोष्ट तुम्हाला ट्रिम्स हे माहित पाहिजे. राईट. तर आपल्याला माहिती गॅट जे आहेत, गॅटच्या अंतर्गत किंवा डब्ल्यूटीच्या अंतर्गत असे वेगवेगळे करार झालेत आणि त्यापैकी वन ऑफ द करार म्हणजे काय, तर तुमचा ट्रिम्स. ट्रिम्स लक्षात घ्या, हा जो आहे त्याला आपण म्हणतो व्यापाराशी निगडीत गुंतवणूक करार, म्हणजे ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर. आणि मग याच्यामध्ये महत्वाचं काय, तर एखादी कंट्री समजा दुसऱ्या कंट्रीमधून त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट येत असेल, समजा एक्झाम्पल देऊन या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केल्या त्या आपल्या लेक्चरमध्ये. समजा भारतामध्ये दुसऱ्या कंट्रीमधनं इन्व्हेस्टमेंट येत असेल, तर भारताने काय करायचं, त्या गुंतवणुकीला आपल्या देशातील गुंतवणुकीप्रमाणेच मानायचं. म्हणजे काय, एखादी बाईने काय करायचं, दुसऱ्या एखाद्या मुलाला आपल्या मुलासारखंच मानायचं. आलं लक्षात, शेजारच्या मुलाला आपल्या मुलासारखंच मानायचं, तशा प्रकार पद्धतीने. आणि मग या ठिकाणी परकीय गुंतवणूक, परकीय कंपनी यांच्यावर जे निर्बंध असतात वेगवेगळे, ते काढून टाकायचे. आलं लक्षात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. थोडक्यामध्ये रिस्ट्रिक्शन काही लावायचे नाही, असं त्याला ओव्हरऑल क्रक्स मला सांगायचं. म्हणजे तुम्ही असंच पाहिजे, तसंच पाहिजे, आम्ही स्थानिकांनाच प्राधान्य देऊ, बाहेरच्यांना नाही देणार, ह्या पद्धतीची प्रवृत्ती असते ना, या ठिकाणी ट्रिम्समध्ये चालत नाही. हे जर लॉजिक तुम्हाला माहित, मी जे सांगितलेलं माहित असेल, तर आपण या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात, आपल्या बुकमध्ये ते केलं आहेत आणि मागच्या वर्षी नोट्समध्ये देखील होत्या. तर स्थानिक कच्च्या मालाची आवश्यकता ही बाब जुळत नाही. नंतर व्यापार संतुलनाची आवश्यकता ही जुळत नाही. विदेशी चलनाची आवश्यकता ही बाब जुळत नाही. आणि देशांतर्गत विक्रीची अवस्था ही बाब देखील जुळत नाही. त्याच्यामुळे याचं ऑल ऑफ द अबव्ह आन्सर येतं, लक्षात ठेवा. राईट. म्हणजे तुम्ही काहीतरी कंडिशन लावता त्या ठिकाणी, त्याच्यामुळे मग ते ट्रिम्स जे आहे त्याच्या विरोधात जाते, लक्षात ठेवा. तर असं ते ओव्हरऑल याच्यामध्ये, भले तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवश्यकता माहीत असायच पाहिजे असं काही नाही. तुम्ही ट्रिम्स हा जो टॉपिक आहे नीट जर चांगला स्टडी केलेला असेल, तर तुम्हाला हे क्वेश्चन एकदम इझी कॅटेगरीमध्ये आला असता. तसं पाहिलं तर हा क्वेश्चन बऱ्याच जणांना डिफिकल्ट देखील वाढू शकतो. ते माझ्या अँगलने, म्हणजे मी ज्या नोट्स बनवल्या होत्या त्या अँगलने हा प्रश्न मी तुम्हाला इझी कॅटेगरीमध्ये सांगेल. राईट. तर पुढचा प्रश्न पाहूया आता. ठीक आहे, याच्या ठिकाणी तुम्हाला ट्रिम्स विचारले. आता मी तुम्हाला थोडंसं प्रिडिक्शन सांगतो. बघा, ट्रिम जसं विचारलंय ना, तुम्हाला बाकी देखील विचारलं जाऊ शकतं. म्हणजे गॅटमध्ये भरपूर सारे करार आहेत, तसं ट्रिम्स आता तसं ट्रिप्स. एक सेकंद ना, कलर चेंज करूया प्रिडिक्शनच्या याच्यासाठी. बघा, काय तर तुम्हाला ट्रिम्स विचारले, आता ट्रिप्स विचारतील. राईट. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी रिलेटेड अशा काही आहेत, ट्रिप्स विचारतील. बरोबर. आता ट्रिप्स पुढे आले की ते देखील आपण पाहूया. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी. जस्ट तुम्हाला सांगतो की ट्रिप्स असे जे करार आहेत ना, म्हणजे डब्ल्यूटीओ चे आपल्याकडे वेगवेगळे स्तंभ आहेत बघा, आधार स्तंभ आहेत. ते सगळे करार तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये असं एक्सक्यूज देण्यासारखं काही नाही. आणि आपण आपल्या बुकमध्ये एकदम प्रॉपर चार्ट फॉरवर्ड पण येतो, मला रिवाईज करायला एकदम फ्रेंडली फॉरवर्ड मध्ये अशा प्रकारे ते बनवलंय. त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2015 शाश्वत विकास उद्दिष्टांची संख्या 30 होती. आता मला सांगा, एसडीजीचे गोल्स किती? आपल्याला माहिती 17 आहेत ना, बरोबर का? तर हे तुम्हाला झोपेत उठून विचारलं तरी आलं पाहिजे, लक्षात ठेवा. राईट. तर एसडीजी गोल आपण 2015 ते 2030 आपल्याला अचीव्ह करायचे आणि याच्यामध्ये टोटल गोल्स किती आहेत, तर 17. बरोबर. आणि ते टार्गेट वगैरे किती आहेत, तर ते तुम्ही निवांत बघून घ्या. आता त्या ठिकाणी सांगायची गोष्ट नाही, तर आपण ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये कव्हर केले सगळ्या गोष्टी, बुकमध्ये देखील त्या गोष्टी कव्हर आहेत. तर गोल्स वेगळे आणि टार्गेट्स वेगळे. गोल लक्षात घ्या, ब्रॉड कॅटेगरी असते आणि हे गोल्सला काय करतात, आपले सब वेगवेगळ्या टार्गेटमध्ये डिव्हाइड करतात. राईट. तर अराउंड 169 टार्गेट्स आहेत मित्रांनो. आणि मग हे झालं पहिलं स्टेटमेंट. तर पहिलं स्टेटमेंट सिम्पल स्टेटमेंट होतं, लॉजिकली कळून जातं आपल्याला, ते रॉंग आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्ट फोकस ऑन 7 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आता त्यांनी म्हटलंय की 7 सस्टेनेबल गोलवर त्यांनी फोकस केलं. तर याच्यामध्ये 7 सस्टेनेबल गोलवर फोकस केलं का, तर होतं. याचं कारण का,
त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 17 साली एक रिपोर्ट जारी केला होता, राईट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही टोटल 17च्या 17 काय म्हणू शकतो आपण की गोल लगेच पाळणं पॉसिबल आहे का आपल्याला? नाही. तर मग त्या ठिकाणी काय केलंय त्यांनी, एक ठराविक स्पेसिफिक गोल्स त्यांनी फोकस केलेले आहेत. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ना, ते रॉंग आहे. ठीक आहे. आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे ना, ते करेक्ट आहे. ठीक आहे. तर पहिलं रॉंग आहे, दुसरं करेक्ट आहे. त्याच्यामुळे आन्सर येते फक्त 2 योग्य आहे किंवा फक्त बी योग्य आहे. तर हे ऑलरेडी हे सगळ्यांना माहिती आहे, एसडीजी गोल्स वगैरे 17 गोल्स आहेत. त्याची ट्रिक देखील मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे एमपीसी इकॉनॉमिक्स ट्रिक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक देखील सांगितली, एक शॉर्ट स्टोरी सांगितली आणि हे लेक्चरमध्ये देखील गोष्टी सांगितलेल्या आहेत कशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यामुळे एसडीजी गोल आहेत ना, तुम्हाला बघा एसडीची पूर्वी एमडीजी होती, एमडीजी मध्ये ते आयोगाचा फेवरेट टॉपिक होता, तसं एसडीजी आता फेवरेट टॉपिक झालाय. म्हणजे तुम्हाला एसडीजी पूर्वी पाठ असायला पाहिजे होतं, आता एमडीजी तुम्हाला पाठ पाहिजेत. लक्षात ठेवा, सॉरी, पूर्वी एमडीची पाठ असायला होतं, आता एसडीची तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत. म्हणजे टोटल किती, ते टार्गेट किती, ते कधी आले, कधीपर्यंत इम्प्लिमेंट करायचे, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये काय आहे, फर्स्ट सेकंड थर्ड असे टोटल 17 पर्यंत काय काय आहेत हे तोंडपाठ पाहिजेत. म्हणजे प्रिडिक्शन मध्ये म्हणेल की ह्या गोष्टी तुम्ही पाठ करून ठेवा. जर तुम्हाला विचारले की सर प्रिडिक्शन काय, तर प्रिडिक्शन मध्ये तुम्हाला मी हे म्हणेल की तुम्हाला 17च्या 17 सगळे पाठ पाहिजेत, राईट. 17च्या 17 त्याच्यामध्ये किती टार्गेट्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी. नंतर पुढचा आपण येऊया ते म्हणजे पुढचा प्रश्न, तो प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्यात आला. तर लक्षात घ्या 17-18 मध्ये काय झालेलं, त्याच्या आधी एक कमिटी नेमली होती, विवेक देवराय नावाची कमिटी. कुठली? विवेक देवराय कमिटी. आणि मग त्यांनी काय केलं होतं, तर ह्या कमिटीने सांगितलं होतं की नेमकं काय करायचं. तर जो आपला बजेट आहे ना, कुठला रेल्वे बजेट, तर तो मेन बजेटमध्ये मर्ज करा, राईट. आणि तो बजेट मर्ज करा, त्याच्या कारण काय, तर पूर्वीच्या काही 1921ला आपण काय केलं होतं, तर रेल्वे बजेटसाठी एक कमिटी नेमली होती आणि मग त्यांनी बजेट सेपरेट करायला सांगितलं, कारण रेल्वेचा कारभार खूप मोठा होता त्यावेळेस. पण आता म्हणावं तेवढा आहे का कम्पेरेटिव्ह टू इंडियाच बजेट? नाही. त्याच्यामुळे त्यांनी मर्ज करायला सांगितलं. मग ते 17-18च्या बजेटपासून ते मर्ज करण्यात आले. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबरच आहे. आता दुसरं बघा काय म्हणलंय, अर्थसंकल्पीय वर्ष 19 मध्ये सरकारी खर्चाचं नियोजन आणि नियोजनोत्तर वर्गीकरण बंद झाले आहे. तर ते 19 नाही पाहिजे लक्षात घ्या, 17-18 म्हणजे ती 17-18ला दोन्ही घटना झाल्यात. कुठल्या? एक तर रेल्वेचं बजेट मर्ज झालंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर हे जे क्लासिफिकेशन आहे ना, प्लॅन आणि नॉन प्लॅन, हे देखील काय झाले मित्रांनो 17-18लाच रद्द झाले. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट रॉंग आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे फक्त, राईट. आणि हे देखील आपल्या नोट्समध्ये कव्हर होते बघा. तुम्हाला मी या ठिकाणी बजेटचा असा चार्ट सांगितलाय, राईट. आणि मग या ठिकाणी खाली सांगितलं होतं की हे बघा 17-18 पासून हे वर्गीकरण रद्द केलंय. त्यासाठी भरपूर साऱ्या कमिटी नेमल्या होत्या. फक्त एक कमिटी नाही तर रंगराजन कमिटी होती, नीती आयोगाची एक कमिटी होती, सब कमिटी. अशा वेगवेगळ्या कमिटीने काय सांगितलं, हे प्लॅन आणि नॉन प्लॅन क्लासिफिकेशन रद्द करा. आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये देखील मी सांगितलं होतं की विवेक देबराय कमिटी जी नेमली होती 14 मध्ये, सप्टेंबर 2014 मध्ये, तर त्यानुसार रेल्वे बजेट हे मर्ज केलंय कशामध्ये, मेन बजेटमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की हा क्वेश्चन आपल्या बुकमध्ये इझिली टॅकल होते, नोट्समध्ये म्हणेल मी त्यावेळेस, आता बुक झालंय त्याचं. तर सिंपल कॅटेगरीला क्वेश्चन होता, ज्यांनी कोअर इकॉनॉमिक्स चांगलं वाचलंय ना, त्यांचा असा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. म्हणजे म्हटलं तुम्हाला तुमच्या फॅक्टवर खूप सारे कमांड पाहिजे, तेव्हा असे प्रश्न चुकणार नाहीत. नंतर पुढचा प्रश्न, ठीक आहे, तो पुढचा प्रश्न पाहण्यापूर्वी आपण त्याच्या ठिकाणी काय करूया, तर थोडंसं प्रिडिक्शन पाहूया. की आता तुम्हाला विचारलंय की अमुक अमुक बजेट विलीन करण्यात आलंय. आता बजेटच्या संदर्भात भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ना, जसं की बघा आता तुम्हाला मेन बजेटचे कॉम्पोनंट विचारू शकतात की महसुली खर्चामध्ये काय येतं, महसुली जमेमध्ये काय येतं, राईट. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला कॉम्पोनंट विचारू शकतात, कशाचे, बजेटचे कॉम्पोनंट विचारतील. किंवा मग आपण बजेटसाठी हे जे क्लासिफिकेशन स्वीकारले कुठलं, तर नियोजित आणि बिगर नियोजित, असं क्लासिफिकेशन कधी स्वीकारलं होतं, याच्या आधी 87-88 पासून आपण नियोजित आणि बिगर नियोजित क्लासिफिकेशन स्वीकारलेलं होतं. आणि मग लेटेस्ट काही बजेटमध्ये चेंजेस झालेत का? बजेटचं म्हणावं तसं फॅक्ट्स भरपूर आहेत करण्यासारख्या, पण महत्वाच्या आपण या ठिकाणी तुम्हाला प्रिडिक्शन सांगतोय. पुढचा प्रश्न आपण पाहूया. आता बघा मी तुम्हाला प्रिडिक्शन सांगतोय म्हणजे तेच यावं असं काही नाही बरं का, मी तुम्हाला जस्ट माझ्या अँगलने सांगतोय आणि आपण
अभ्यास करताना सगळ्याच गोष्टींचा करायचा आहे. पण जसं एक आपण म्हणतो ना, की आपल्याला असं वाटू शकतं, की ह्या गोष्टी केल्या तर बेटर राहतील. तर त्या अँगलने तुम्हाला सांगतोय. या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली आपल्या नोट्समध्ये सॉरी लेक्चरमध्ये आणि बुकमध्ये कव्हर केल्यातच आहे. पण काही गोष्टी तुम्ही तुमच्या अँगलने जर चांगलं प्रिपेअर केलं तर बेटर राहील. पुढचा प्रश्न येतो म्हणजे 1968 मध्ये पहिल्यांदा भेट कर लागू करण्यात आला. कधी? 1968 मध्ये. ठीक आहे. नंतर 1 एप्रिल 1991 रोजी किंवा त्यानंतरच्या भेटवस्तूंवर भेटकर रद्द करण्यात आला. त्यापैकी काय चूक आहे असं त्यांना विचारलंय. आता मग हे जे आहेत ना, भेटकर वगैरे हे सगळ्या तुम्हाला मी म्हणेल पाठच पाहिजे. फॅक्च्युअल डेटा पाठ पाहिजे. कारण का यात खूप आकडेवारी आहेत. कुठल्या कमिटीने तो आला, कुठल्या कमिटीने रद्द झाला, कधीपासून चालू झाला, कधीपासून बंद झाला, राईट? तर आता ॲक्चुअली मी हा जो फोटो घेतलाय ना, तो नंतरचा घेतला म्हणजे ज्यावेळेस बुकचं काम चालू होतं त्यावेळेसचा फोटो घेतलाय. याचा ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी एक चार्ट आहे. तर ते कसं ते पेज या ठिकाणी त्याच्यावर खराब काहीतरी सांडले त्याच्यामुळे ते त्याचा फोटो चांगला आला नाही. त्याच्यामुळे मी मुद्दाम काय केलंय ज्यावेळेस पीडीएफ बनवत होतो प्रूफची त्यावेळेस मी ज्यावेळेस बुकचं काम चालू होतं त्यावेळेस मग ते रॉ पेज या ठिकाणी टाकले. त्यामुळे तुम्हाला असं वाटायला नको की सरांनी नंतर या ठिकाणी पेज टाकले वगैरे. तेच तुम्हाला सांगायचं होतं की हे पेज माझं जे ओरिजिनल नोट्स आहेत आता ते जुन्या झाल्यात. ते पेज थोडंसं खराब झालं होतं. मग ते म्हटलं जरा तुम्हाला दिसावं म्हणून ते अँगलनी चांगल्या गोष्टी केल्यात. आता बघ गिफ्ट टॅग जे आहे ना, असा मी चार्ट बनवला जो होता त्याच्यामध्ये. तर प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी कंपॅरिझन करणं ईझी होतं माझ्यासाठी. आणि त्याच्यामुळे मी काय केलं होतं त्यावेळेस नोट्समध्ये तर सगळे टॅग्स लिहून काढले आणि मग नेमकं ते लिहितच होतो मी विचार केला, नेमकं कशावर लागतो, त्याचा कायदा कुठला, ते कुठल्या कधी लागू झाला, कुठली कमिटी आहे, हे सगळं आपल्याला पाहिजे असेल ना, तर महत्वाचं आहे. आता विचारलं तुम्हाला गिफ्ट टॅक्स, तर गिफ्ट टॅक्स आपल्याला माहिती आहे ऑब्व्हियसली कशावर लागणार, ज्याला कोणाला गिफ्ट भेटले, कोणाला डोनेशन भेटले, त्या सगळ्यांना लागतो गिफ्ट टॅक्स लक्षात ठेवा. आणि मग लागू केव्हा झाला तो 1958 साली आणि तो बंद कधी झालाय ते 1998 ला राईट. 58 ला लागू झालाय 98 ला बंद झालाय जवळपास 40 वर्षांचा गॅप आहे किती 40. आणि त्यावेळेस वित्तमंत्री कोण होते तर यशवंत सिन्हा होते यांनी बंद केला तो. तरी झाला गिफ्ट टॅक्स. आता कमिटी बघा कुठली निकोलस कॅल्डर खूप फेमस कमिटी आयोगाची पण फेमस कमिटी ही तर निकोलस कॅल्डर कमिटीच्या रिकमेंडेशनने हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि मग ते तुम्हाला माहित पाहिजे निकोलस कॅल्डर कमिटी. निकोलस कॅल्डर कमिटी बऱ्याच ठिकाणी येते तर कुठे येते बघा हे त्याला गिफ्ट टॅक्स वेल टॅक्स पण आहे म्हणजे आपण कर सुधारणा वगैरे पाहतो ना त्या चॅप्टरमध्ये सगळ्या गोष्टी पाहिल्यात की कुठल्या कमिटीने कुठला कर लावायला सांगितला रद्द करायला सांगितला. तर वेल टॅक्स संदर्भात देखील निकोलस कॅल्डर कमिटी आहे 1956 ची. ठीक आहे. गिफ्ट टॅक्स वेल टॅक्स या संदर्भात निकोलस कॅल्डर कमिटी काम करते लक्षात घ्या वेल्थ आणि गिफ्ट राईट. असं समजा की तुम्हाला एकदम वेल्दी गिफ्ट भेटलं एकदम असं भारी भरभक्कम गिफ्ट भेटलं असं तुम्ही लक्षात ठेवा. ते तुम्हाला कोणी दिलं निकोलसने दिलं. ठीक आहे. तर त्या अँगलने तुम्ही इथे ट्रिक लक्षात ठेवू शकता. तुम्हाला निकोलसनी वेल्दी गिफ्ट दिलं कसं दिलं वेल्दी गिफ्ट राईट. तर ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि वेल्थ टॅक्स कधी रद्द झालाय तर हे तुम्हाला मी प्रिडिक्शन सांगतोय बरं का हे एक्स्ट्रा का सांगतोय ते प्रिडिक्शन आहे कुठलं तर वेल्थ टॅक्स हे मी जस्ट प्रिडिक्शन सांगतोय की जसं गिफ्ट टॅक्स आहे तसं मग वेल्थ टॅक्स विचारू शकता तुम्हाला की तो कधी आला होता 57 ला आलता रद्द कधी झालाय 1500 राईट. आणि मग बाकी टॅक्स देखील आहेत जसं की इस्टेट टॅक्स देखील आहे बघा. इस्टेट टॅक्स म्हणजे वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीवर भेटतो. मग तो बंद कोणी करायला सांगितलं तर निकोलस कॅल्डरने लक्षात ठेवा. म्हणजे हे जे दोन टॅक्स होते ना हे गिफ्ट आणि वेल्थ हे निकोलस कॅल्डर कमिटीने आले आणि इस्टेट टॅक्स जो आहे ना तर निकोलस कॅल्डर कमिटीने काढायला सांगितलाय राईट. तर मग 1989 पासून हा जो आहे ना कुठला इस्टेट टॅक्स हा 1989 पासून बंद झालाय निकोलस कॅल्डर समितीपासून. तर या ठिकाणी मी प्रोडक्शन मध्ये इस्टेट टॅक्स देखील टाकतो इस्टेट टॅक्स राईट. वेल टॅक्स इस्टेट टॅक्स अशा पद्धतीने राईट. तर आलं लक्षात. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया ते म्हणजे पूर्ण स्पर्धेतील कर भारासंदर्भात खालील विधानांचा विचार करा राईट. आता हा जो प्रश्न होता मित्रांनो मी तर म्हणेल की हा कुठल्याच बुकमध्ये ऍड्रेस झालेला नसणार आहे. हा आपल्या याच्यामध्ये ऍड्रेस होतो कारण त्याचं कारण तुम्हाला सांगतो असे लवचिकता वगैरे आहेत ना हे कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. आणि आता मी एक डेमो लेक्चर देखील टाकले युट्यूबवर त्यांनी म्हणजे जे कोणी पाहत असतील हे लेक्चर फ्रीमध्ये त्यांना दिसून जाईल की कशा प्रकारे खूप कन्सेप्च्युअल टॉपिक आहे हा इलेस्ट्रिसिटी जो आहे ना हा खूप कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. तुम्हाला विथ एक्झाम्पल मी ते एक्सप्लेन करून सांगितलंय आणि त्याचे ट्रिक देखील सांगितले तुम्ही कशा प्रकारे ते लक्षात ठेवू शकता.
तर कर भार म्हणजे काय, तुमचा टॅक्स बर्डन मग कोणावर पडतो. तर पहिला ऑप्शन बघा तुम्ही, इतर परिस्थिती कायम असताना दर पुरवठ्याची लवचिकता. कशाची? दर पुरवठ्याची लवचिकता म्हणजे काय? ते सांगतोच मी इंग्लिशमध्ये, की मागणीच्या लवचिकतेपेक्षा जास्त असेल तर कराचा भार हा विक्रेत्यावर अधिक राहतो. म्हणजे अदर थिंग्स बीन इक्वल, द इन्सिडन्स ऑफ टॅक्स काय, द इन्सिडन्स ऑफ टॅक्स will be more on sellers if elasticity of supply is greater than the elasticity of demand. तुम्हाला सांगा असं होतं का? ते हे उलट होतं ऍक्च्युली या ठिकाणी ना. पुढचा ऑप्शन तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल की या दोन्ही ऑप्शन उलटे केलेत, म्हणजे एक्सचेंज केलेत. पुढचा ऑप्शन बघा, इतर परिस्थिती कायम असताना जर मागणीची लवचिकता ही पुरवठ्याच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भार ग्राहकांवर अधिक राहील. ऍक्च्युली सगळ्या गोष्टी ना मी प्रॉपर एक्झाम्पल आपल्या जो आहे ना इलेस्टिसिटी ऑफ मनी, सॉरी इलेस्टिसिटीचे वेगवेगळे टाइप्स, याच्यामध्ये मी प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे. त्यांना कोणाला विथ एक्झाम्पल ते पाहायचं असेल तर लेक्चर पाहू शकता. आपण युट्यूबवर देखील फ्रीमध्ये टाकलंय आणि ज्यांनी बॅच घेतली त्यांना ते माहितीच आहे म्हणा. तर हे गोष्टी उलट्या केल्या त्यांनी, लक्षात घ्या. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट काय होतात, रॉंग होतात. एक्सचेंज ऑफर या ठिकाणी, त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहेत. आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी प्रिडिक्शन देतोय, राईट. तर आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे इलेस्टिसिटी आहेत. कुठल्या ते बघा तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये. हे मागच्या वर्षीच्या नोट्स आहेत आपले, त्या DMIS अकॅडमी नाव होतं. तर बघा, प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड आहे, नंतर प्राइस इलेस्टिसिटी ऑफ सप्लाय, नंतर इन्कम इलेस्टिसिटी ऑफ डिमांड आहे आणि क्रॉस प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड आहे. असे 4 वेगवेगळे टाइप्स आपण घेतलेत. तर जर तुम्हाला ह्या गोष्टी विचारलेल्या असतात तर तुम्हाला 4ही गोष्टी करून ठेवायच्यात. कुठल्या? PED, PES, YED आणि XED. तर हे तुम्हाला करून ठेवायचं आहे, राईट. हे तुम्हाला मी सांगितले आत्ताचे प्रोडक्शन मध्ये. नंतर पुढचं याच्यामध्ये आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूया. नंतर ते म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये खालीलपैकी कुठल्या अडचणी येतात. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की काहीतरी प्रॉब्लेम येणारच ना. एवढं एकदम सिंपल असलं असतं तर मग भारत हा विकसनशील देश राहिला असता का? नाही. तर बघा, कुठल्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर काही ना काही प्रॉब्लेम होतो. तर त्याला 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक असतं तुमचे प्रिन्सिपल, दुसरे असतात प्रॅक्टिकल अडचणी, राईट. प्रिन्सिपल म्हणजे तात्विक किंवा एकदम टेक्निकल, आणि दुसरे असतात व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल. तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय का त्यांनी, असंघटित आणि विखुरलेले उत्पादन. तर आपल्याला माहिती आहे की भारताची इकॉनॉमी जी आहे ती इनफॉर्मल सेक्टरमध्ये बऱ्यापैकी काम करते, म्हणजे अनऑर्गनाइज आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे लॉजिकली करेक्ट आपल्याला माहिती आहे. दुसरं स्टेटमेंट काय आहे तर निर्वाह शेती. हे तुम्हाला मी प्रॉपर एक्सप्लेन करून सांगेल. निर्वाह शेती म्हणजे काय? सबसिस्टन्स फार्मिंग. म्हणजे शेतकरी काय करतो, स्वतःपुरतं पिकवतो. स्वतःपुरतं पिकवतो स्वतःच होतं ना, पण ते एक प्रकारचं प्रोडक्शन झालं ना इकॉनॉमीच्या भाषेमध्ये. ते तर सरकारच्या मोजणीमध्ये येतच नाही, राईट. त्याच्यामुळे हे एक महत्वाचा एक प्रॉब्लेम आहे कुठला? निर्वाह शेतीचा. नंतर तिसरं बघा, पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता. आता हा प्रॉब्लेम आहे का मित्रांनो? हे तर उलट चांगलं झालं ना, आकडेवारीची उपलब्धता असेल तर मग ते अडचणी कसं काय झाली असती. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचे हे अपोजिट ऑप्शन झाला बघा, आलं लक्षात. त्याच्यामुळे हा उलटा झाला ऑप्शन, राईट. ऍक्च्युली आकडेवारीची अनुपलब्धता हा शब्द पाहिजे होता, हे झालं उपलब्धता, राईट. त्याच्यानंतर पुढे निरक्षरता. निरक्षरता हा एक प्रॉब्लेम आहे भारतामध्ये. कसं आहे, लोक निरक्षर आहे, ते प्रॉपर फॉर्मल इकॉनॉमी येत नाही, ते प्रॉपर हिशोब करणं जमत नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणी टॅक्स भरत नाही. आणि सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर निरक्षरता एक महत्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. तर बघा या ठिकाणी मी काय केलंय, तुम्हाला तात्विक अडचणी सांगितल्यात आणि दुसऱ्या व्यावहारिक अडचणी सांगितल्यात. तुम्हाला दोन्ही प्रकारच्या अडचणी त्यांनी विचारल्या होत्या, की स्व उपभोगासाठीचे उत्पादन, नंतर अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी एक महत्वाचा फॅक्टर आहे, त्याच्यामुळे आपली राष्ट्रीय उत्पन्न बरोबर येत नाही. नंतर लोकांमध्ये असणारं निरक्षरता आणि अज्ञान, म्हणजे लोक थोडेसे अडाणी आहेत त्या बाबतीमध्ये. नंतर व्यवसाय विशेषीकरणाचा अभाव, म्हणजे काय? इनफॉर्मल सेक्टर आहे सगळं, प्रोफेशनलिझम नाहीये. आणि असंघटित क्षेत्राचे प्राबल्य म्हणजे काय? सगळी इनफॉर्मल सेक्टर आहे आपलं. त्या हिशोबाने जर विचार केला तर आपला क्वेश्चन डायरेक्टली या ठिकाणी ऍड्रेस होतो. तर या ठिकाणी आपण पाहिले की कशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो आणि एकदम इझी कॅटेगरीतला आहे, राईट. ज्यांनी कुणी प्रॉपरली जर नोट्स फॉलो केल्या, इन केस ऍक्च्युली ह्या नोट्स पब्लिकली नव्हत्या, ऑब्व्हियसली माझ्यासाठी बनवल्या होत्या, पण तुम्हाला मी सांगतोय, जर ह्या नोट्स मागच्या वर्षी कोणी फॉलो केल्या असते ना तर त्यांना आरामात GS4ला 100+ मार्क आले असते, राईट. तर त्याच्यामध्ये फक्त सर्वेचा फॅक्टर असा होता, तो सर्वे ज्याला टॅकल करता आला, सर्वेचे क्वेश्चन, त्याला हे क्वेश्चन सगळे टॅकल झाले असते.
हां, काही सर्व्हेचे क्वेश्चन देखील आपल्या कोअर नोट्समधनं टॅकल होतात. ती गोष्ट वेगळी. त्यामुळे ह्या वर्षी तरी ॲटलीस्ट तुम्ही फायदा करून घ्यावा अशी माझी सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे माझी इच्छा आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत हे सगळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी पाठ करायच्या आहेत. आता तुम्हाला मी सांगितलं, की प्रिडिक्शन काय होऊ शकतं त्याच्यामध्ये. तर प्रिडिक्शन असं आहे, की तुम्ही हे बाकीचे देखील तुम्ही अडचणी पाठ करून ठेवा. म्हणजे तात्विक आणि व्यावहारिकमध्ये बाकीच्या अडचणी ज्या आहेत ना, त्या दोन्ही पाठ करून ठेवा. आणि एकदम ईझी आहेत लक्षात घ्या. हे आपण लेक्चरमध्ये गोष्टी कव्हर केल्या सगळ्या. जास्त काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. तर तुम्ही वाचून जरी काढलं तर तुम्हाला कळून जाईल ते कशाप्रकारे अडचणी येतात त्या. नंतर पुढचं आहे ते म्हणजे व्यापार चक्राच्या संदर्भामध्ये खालील विधाने विचारात घ्या. आता व्यापार चक्र काय असतं तर ट्रेड सायकल किंवा बिझनेस सायकल. तर आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी त्यांनी विचारलं होतं म्हणजे हाच प्रश्न आहे ऑब्व्हियसली तो. तर व्यापार चक्राच्या लक्षात घ्या 4 अवस्था असतात. म्हणजे काय? एक येते तुमची तेजी, बरोबर का? अशी तुमची तेजी असते म्हणजे बूम असते. नंतर तुमची येते मंदी. तरी घसरण होते. घसरणानंतर येते तुमची एकदम मंदी. म्हणजे तुम्ही एकदम डबघाईला जाता. राईट? नंतर तुमची येते पुन्हा अशी पुनर्प्राप्ती म्हणजे रिकव्हरी. ही सायकल अशी चालूच राहते लक्षात घ्या. राईट? तर हे जे 4 टप्पे आहेत ना, हे पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि पुन्हा चौथा टप्पा. हे टोटल 4 टप्प्यांना आपण काय म्हणतो तर बिझनेस सायकल किंवा ट्रेड सायकल असं म्हणतो. आणि तेच त्यांनी विचारलंय. तर ही डेफिनेशन आपल्याला माहिती आहे एका पाठोपाठ येणाऱ्या आर्थिक क्रियातील वाढ आणि घसरणीच्या टप्प्यांना आपण काय म्हणतो व्यापार चक्र म्हणतात. बरोबरच आहे. पहिले स्टेटमेंट कळून गेलं तुम्हाला. केन्सचं काय म्हणणं होतं दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आर्थिक क्रियातील चढ उतार हे एकूण प्रभावी मागणीतील चढ उतारामुळे ठरतात. त्यात केनची एक महत्वाची थिअरी लक्षात घ्या इफेक्टिव्ह डिमांड थिअरी. आपल्या नोट्समध्ये ती कव्हर झालेली होती. इफेक्टिव्ह डिमांड थिअरी नेमकं काय सांगते लक्षात ठेवा. इफेक्टिव्ह डिमांड थिअरी असं सांगते की उच्च मागणी जी असते ना म्हणजे एखाद्या बाजारामध्ये ती जी असेल तर सरकारचं काम काय तर हा पैसा काढून घेणे. आणि ज्यावेळेस मंदी येते ना तर सरकारचं काम असतं की या ठिकाणी पैसा होत नाही. राईट? तर इफेक्टिव्ह डिमांड क्रिएट करण्याचं काम कोणाचं सरकारचं आहे. राईट? आणि मंदीच्या काळामध्ये काय होतं ना आर्थिक प्रक्रिया वाढतात त्यामुळे तेजी येते. आणि ज्यास मागणी घटते त्याचा आर्थिक प्रक्रिया कमी होतात. तर सरकारचं काम आहे की मंदीच्या काळामध्ये वित्तीय धोरण राबवून तुम्ही कसं करा कर्ज काढून पंढरीची वारी करा. पण या ठिकाणी काय करा सरकारने त्या ठिकाणी इकॉनॉमीला स्टॅबिलाइज करण्यासाठी अशा प्रकारची पावले घ्यावी लागतात. तरी ती इफेक्टिव्ह डिमांड थिअरी. तर ही कुठल्या थिअरीचा पार्ट आहे लक्षात घ्या नॉन मॉनिटरी थिअरीज ऑफ ट्रेड सायकल. म्हणजे जर तुम्हाला मी असं विचारलं तर प्रिडिक्शनमध्ये तुम्ही काय करू शकता जसं तुम्हाला आता विचारलंय केन्स. तर केन्स व्यतिरिक्त बाकी देखील विचारू शकतात ना. तर काय नॉन मॉनिटरीमध्ये पण काही सायकल आहेत आणि काही मॉनिटरीमध्ये देखील आहेत. म्हणजे मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. त्याच्यामध्ये राहिलेले सायकल तुम्हाला काय करायचे फोकस करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा ऑप्शन काय तर सर्वसाधारणपणे व्यापार चक्राची 3 अवस्था असतात. 3 असतात का? तर नाही 4 असतात आताच तुम्हाला मी सांगितलं. तर टोटल किती 4 आहेत अवस्था. आणि मग हे झालं व्यापार चक्राच्या अवस्था. याच्यामध्ये आपण अजून काय सांगू शकतो प्रिडिक्शनमध्ये? तर प्रिडिक्शनमध्ये असं येऊ शकतं की ज्या रिकव्हरीच्या टोटल टाइप्स आहेत, रिकव्हरीचे कुठले टाइप्स आहेत? आपल्याला माहिती आहे व्ही शेप रिकव्हरी, के शेप रिकव्हरी, डब्ल्यू शेप रिकव्हरी, नायकेसू शेप रिकव्हरी, डबल डीप जे काय असेल रिसेशन, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. राईट? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बेसिक चॅप्टर त्या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेतच. नंतर पुढचा आपण प्रश्न पाहूया ते म्हणजे वैयक्तिक उत्पन्नामध्ये काय? वैयक्तिक उत्पन्नामध्ये नफा, व्याज, वेतन, खंड आणि सामाजिक सुरक्षा योगदान यांचा समावेश होतो. आता वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय? लक्षात घ्या त्याला भेटणारा नफा, इंटरेस्ट, पगार, रेंट ह्या सगळ्या गोष्टी आणि सामाजिक सुरक्षा योगदान नाही लक्षात घ्या. ऍक्च्युली थोडंसं उलट पाहिजे होतं. सोशल सिक्युरिटी म्हणून त्याला ज्या काही गोष्टी भेटतात त्या यायला पाहिजे होत्या. हे या ठिकाणी थोड्याशा शब्दामध्ये गंडवले तुम्हाला की सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन म्हणजे काय समजा तुमच्या एखाद्या पेन्शनची तुम्ही कुठला तरी विमा उतरवलाय तर त्या ठिकाणी तुम्ही काय करता दर महिन्याला काहीतरी हप्ता भरत असाल ना तर तो हप्ता येतो तुमचा सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन मध्ये. राईट? तो तुमच्या वेतनामध्ये येईल का नाही ना तुमच्यातून तो कट होतोय त्यामुळे तो उत्पन्नामध्ये येणार नाही. तो तुमच्या उलटा झाला ना उत्पन्नाच्या उलटा गेला तो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन येणार नाही. तर तुम्हाला भेटलेले ते मी म्हणाले की त्या तुम्हाला भेटणार एक प्रकारचा भत्ता वगैरे घेऊ शकता तुम्ही. सोशल सिक्युरिटी इनपुट्स घेऊ शकता तुमच्या प्रकारे. तुम्हाला भेटलेला पैसा असला तर या ठिकाणी वैयक्तिक उत्पन्नामध्ये आला असता. तेव्हा पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. कारण का? तर ह्या एका शब्दामुळे सामाजिक सुरक्षा योगदानामुळे. आलं लक्षात? नंतर पुढचं आहे ते म्हणजे व्ययशक्त उत्पन्नामध्ये म्हणजे काय? व्ययशक्य म्हणजे कुठलं? तर डिस्पोजेबल इन्कम. डिस्पोजेबल म्हणजे काय?
तर असं इन्कम मी ज्याचा काय करू शकतो, सगळं टॅक्स बिक्स काढून माझ्याकडचा पैसा राहील, तो राहील, त्याला म्हणतात डिस्पोजेबल इन्कम. आता डिस्पोजेबल इन्कम म्हणजे समजा लक्षात घ्या, तुम्हाला 100 रुपये तुम्हाला भेटत असतील. आता 100 रुपये मधले समजा तुमचे 20 रुपये टॅक्समध्ये गेले, 30 रुपये तुम्ही सेव्हिंग केलं, तुमच्याकडे राहिले किती रुपये? 50 रुपये. हे झालं तुमचं लक्षात घ्या डिस्पोजेबल इन्कम. किती? 50 रुपये. तुम्ही टॅक्स मायनस केले, तुमचं सेव्हिंग मायनस केले, राहिले तुमच्याकडे 50 रुपये. हे तुम्ही वापरू शकता. डिस्पोजेबल म्हणजे काय? तुम्ही हे खर्च करू शकता. आता याच्यामध्ये मला सांगा, पर्सनल इन्कम येतंय का आणि इन्कम टॅक्स येत आहे का? तर तुमचं पर्सनल टॅक्स इथून मायनस केलं ना, मग तो कसं काही इन्कम मध्ये येणारच नाही ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे हा ऑप्शन काय होतं? रॉंग होतं. कारण का बघा ना, टॅक्स टॅक्स तर आपण या ठिकाणी काढून टाकायला पाहिजे ना. टॅक्स वगैरे सगळं रद्द करून जर तुमच्या हातात, आपण म्हणतो ना, तुझं सगळं कटून जाऊन तुझ्या हातात किती पगार येतो, आपण म्हणतो ना मित्राला, तू कटून जाऊन किती हातात पगार येतो तुमच्या, त्या पद्धतीने डिस्पोजेबल इन्कम म्हणजे सगळं कटिंग वगैरे होऊन, म्हणजे टॅक्स कटिंग होऊन तुमचं सेव्हिंग वगैरे या गोष्टी सगळ्या मायनस करून तुमच्या हातामध्ये खर्चायला किती पैसे राहतो, त्याला म्हणतात डिस्पोजेबल इन्कम, अर्थात व्यय शक्य उत्पन्न. लक्षात ठेवा. राईट. तर हे होतं तुमचं डिस्पोजेबल इन्कम. आता या ठिकाणी आपल्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. पर्सनल इन्कम काय असतं, डिस्पोजेबल इन्कम काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली कव्हर केलेल्या आहेत. तर पर्सनल इन्कम म्हणजे काय? तर त्या व्यक्तीला भेटलेलं सगळं इन्कम, त्या सगळ्या गोष्टींची बेरीज करायची, ते येतं तुमचं पर्सनल इन्कम. त्याच्यामध्ये मग त्याला भेटणारे भत्ते देखील येतात. लक्षात घ्या. राईट. वेगवेगळे भत्ते, बेरोजगारी भत्ता, अजून कुठला भत्ता असेल, जे काही सोशल पैसे त्याला भेटतात, त्या सगळ्या गोष्टी तुमचं त्याच्यामध्ये, मग तुम्ही लाडकी बहीण घ्या, अजून कुठल्या सगळ्या इन्कम वगैरे घेऊ शकता. आणि डिस्पोजेबल म्हणजे काय? त्याचा जो इन्कम आहे, पर्सनल इन्कम वर जो आपण घेतलाय, त्याच्यामधनं तुमचे टॅक्सेस आणि सेव्हिंग मायनस करून टाकायचे. कारण का, हा पैसा त्याच्या प्रॉपर खर्चासाठी येतो का? कामाला नाही. त्याच्यामुळे तो मायनस केला की हातात राहतो तुमचा व्यय शक्य उत्पन्न. लक्षात ठेवा. तर असा तो दोघांमधला डिफरन्स आहे. राईट. आता हे तुम्हाला याच्यामध्ये हे झालं एक्सप्लेनेशन. त्याच्यामध्ये प्रिडिक्शन काय होऊ शकतं, म्हणजे अजून काय होऊ शकतं, म्हणजे सिम्पल जर कॅटेगरीच्या बाबतीमध्ये विचारलं तर तुम्हाला विचारतील, तर बाकी विचारण्यासारख्या याच्यामध्ये राष्ट्र उत्पन्नामध्ये GDP, GNP, NNPA, NDPA, पर कॅपिटल इन्कम, अशा भरपूर साऱ्या याच्यामध्ये आपण लक्षात घ्या टॉपिक्स आहेत. म्हणजे अदर टाईप्स म्हणेल की हे इन्कमचे वेगवेगळे, नॅशनल इन्कम म्हणजे काय, नॅशनल इन्कम आपण कशाला मानतो, हे सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे केन्सचा प्रश्न. लक्षात घ्या. केन्स यांचा उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत असे गृहीत धरतो की, आता याचं बघा काय दिलंय स्टेटमेंट. आता केन्स एकदम साधा सरळ माणूस होता. त्याचं काय म्हणणं होतं ना, की त्यांनी ऍक्च्युली एका थिंकरला काउंटर केलं होतं. तो थिंकर कोण होता? तर पिगो नावाचा थिंकर होता. तसं म्हणणं होतं की ज्यावेळेस आर्थिक मंदी येते ना, आर्थिक मंदीमध्ये सरकारने काय करायचं, सरकारने कंपन्यांनी, कारखाने जे असतात, जे कोणी लोकांना हायर करतात, कामावर ठेवतात, त्यांनी एक वेळ पगार कमी करा, पण जास्तीत जास्त लोकांना काय करा, काम द्या, म्हणजे रिक्रूट करा, रोजगार निर्माण करा, असं पिगोचं म्हणणं होतं. तर त्याला म्हणतो वेज कट थेअरी. वेज कट थेअरी म्हणजे काय? तुम्ही 10 जणांना 100-100 रुपये पगार देण्यापेक्षा ना, काय करा, 50च रुपये पगार द्या, पण त्याच्या दुप्पट लोकांना हायर करा. म्हणजे काय होईल? रोजगारची पातळी देखील वाढेल, मंदी देखील कमी होऊ शकते. पण केन्स काय म्हणतो, बाबांनो, असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ते कामगार काय वेळ आहेत का स्वतःचा पगार कमी करायला? ते काय, त्यांची बार्गेनिंग पॉवर भरपूर असते, त्यांचे लेबर ऑर्गनायझेशन असतात, पण ते ऐकत नाही. त्याच्यामुळे मग असं प्रॅक्टिकली करणं पॉसिबल नाही. मग काय करू शकतो आपण की जेणेकरून रोजगार पातळी वाढेल? या ठिकाणी तो सरकारला रोलमध्ये आणतो. तो म्हणतो की हे जे आहेत ना, हे बघा, तो म्हणतो की पगार आणि जे किमती आहेत ना, त्या लगेच चेंज होत नाही. आलं लक्षात? कारण का, वेतन कमीने काय होणार? कारण बार्गेनिंग पॉवर जास्त आहे कोणाची, लेबरची, त्यांच्या संघटना आहेत, त्याच्यामुळे ते कमी नाही होत. आणि किमती पण लगेच काय कमी नाही होत. आता सरकारने ठरवलं ना, उद्या लगेच किमती चेंज झाल्या, असं नाही होत. त्याला थोडासा वेळ जावा लागतो. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं होतं की ह्या किमती कॉन्स्टंट राहतात. आणि ते आपण आपल्याला सांगितलं होतं की इफेक्टिव्ह डिमांड थिअरी. इफेक्टिव्ह डिमांड थिअरीमध्ये तो सांगतो की सरकारचा रोल महत्वाचा आहे. सरकार जोपर्यंत इंटरफेअर करत नाही तोपर्यंत या गोष्टी पॉसिबल होत नाही. आपण म्हटलं बघा, ही ऑल्सो स्टेटेड दॅट ॲज लॉंग ॲज देर इज अनएम्प्लॉयमेंट, वेजेस विल रिमेन कॉन्स्टंट. जोपर्यंत बेरोजगारी आहे तोपर्यंत पगार कॉन्स्टंट राहील. आणि हेन्स प्राइजेस विल ऑल्सो बी कॉन्स्टंट. मला सांगा, पगारच नाही वाढला लोकांचा, तर त्या ठिकाणी प्राइजेसमध्ये फरक पडणार आहे का? नाही. म्हणजे पगारामध्येच फरक नाही पडला तर प्राइजेसमध्ये फरक पडत नाही. वस्तूची किमतीमध्ये फरक पडतो का? नाही. तर पगार चेंज नाही झाला तर. आणि त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट राहतात, असं केन्सचं म्हणणं होतं. आलं लक्षात? ते होतं तुमचं केन्सची थिअरी, इफेक्टिव्ह डिमांड थिअरी. त्या ठिकाणी ती महत्वाची होती. केन्सची उत्पन्न व रोजगार सिद्धांत. राईट. इन्कम अँड एम्प्लॉयमेंट थिअरी.
तर या ठिकाणी उत्पन्न आणि वेतन आणि किमती स्थिर असतात. आता प्रिडिक्शन मध्ये काय विचारू शकतात, तुम्हाला विचारलं केन्स, तुम्हाला आता पिगू पण विचारू शकतात ना, राईट. ऍक्च्युली केन्स आयोगाचा फेवरेट टॉपिक लक्षात घ्या. तरी मी तुम्हाला पिगू सांगतो की कारण केन्स तुम्ही ऑलरेडी आता पाहिलाय, तुम्हाला आता पिगू विचारू शकता, त्यामुळे पिगू करून ठेवा. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे UNCTD अर्थात अंगटॅड, मी त्याला शॉर्टकटमध्ये अंगटॅड म्हणतो, तुम्ही काय म्हणा. तर अंगटॅडच्या रिपोर्टनुसार 2022 ते रिपोर्ट आहे, त्याच्यानुसार 2021 मध्ये भारताचा FDA प्राप्त करण्यामध्ये कितवा क्रमांक होता जगामध्ये. तर लक्षात घ्या 7वा क्रमांक होता. किती होता? 7वा, राईट. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. 21-22 मध्ये भारताचा 7वा क्रमांक होता. किती होता? 7वा. आणि आता तो किती झालाय तर लक्षात घ्या. तर या ठिकाणी मी ऍक्च्युअली आपल्या बुकमध्ये अपडेट केलेली आहे. हे मागच्या वर्षीचे नोट्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 2022-23 पण टाकलंय मी, राईट. तर भारताचा क्रमांक खाली आलाय, किती झालाय तो? 8वा झालाय. तुमच्यापैकी ज्यांच्याकडे बुक असेल त्यांना माहित असेल, तर हा क्रमांक झालाय 8वा क्रमांक, लक्षात ठेवा. म्हणजे प्रिडिक्शन मध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही लेटेस्ट वाला देखील करून ठेवा. जुना आता विचारणार नाही, आता लेटेस्ट वाला लक्षात घ्या. 8वा क्रमांक झालाय. अंगटॅड लक्षात घ्या, हे रिपोर्ट जारी करत असते. हे झालं सिंपल, म्हणजे सिंपल म्हणायचे मी फॅक्च्युअल प्रश्न म्हणेला. याच्यामध्ये तुम्हाला फॅक्ट माहित पाहिजे सरळ सरळ, कारण खूप जवळजवळ ऑप्शन दिले 6, 7, 8 असे. या ठिकाणी तुम्हाला लॉजिक लावण्यासाठी काही स्कोप नाहीये. तुम्हाला फॅक्च्युअली माहित असणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुक्केबाजीचा ऑप्शन कमी असतो. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया ते म्हणजे पैशाचे कार्य. पैशाचे कार्य, एक सेकंड प्रिडिक्शन लिहायचं, प्रिडिक्शन. हा, नंतर पैशाचे कार्य बघा. पैशाचे कार्य काय आहेत तर बघा, हा जो प्रश्न आहे ना मागच्या वर्षी, म्हणजे ऍक्च्युली दर मेन्सला काही ना काही प्रश्न याच्यावर विचारतातच, म्हणजे पैशाचे कार्य विचारतात. मागच्या त्यांनी काय केलं होतं, गुगली टाकली होती. कुठून? वायसेम मधून. त्यांनी वायसेम मधून डेटा घेतला होता की पैशाचे कार्यामध्ये बघा 2 प्रकारच्या लोकांनी वर्गीकरण केलं. एक आहे तुमचं प्राचार्य किनले आणि दुसरे पॉल एनझिंग. तर मार्केटमधल्या बुकमध्ये पॉल एनझिंगचा उल्लेखच नाही कुठं. बऱ्याच विद्यार्थ्यांना किनले माहिती आहे, राईट. तर पॉल एनझिंगचे फंक्शन माहितीच नाही ना लोकांना. ते किनलेचे फंक्शन कुठले आहेत? प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन आणि कंटिंजंट फंक्शन. तर पॉल एनझिंग काय म्हणतोय, तर 2 प्रकारचे फंक्शन आहेत, स्टॅटिक आणि डायनामिक. म्हणजे काय, स्थिर आणि गतिमान असे 2 प्रकारचे फंक्शन आहेत, राईट. आणि हा जो होता किनलेने काय सांगितलं, प्रायमरी फंक्शन मध्ये 2 आहेत. आता सगळ्यांचे आपण ट्रिक्स देखील सांगितल्यात, कसं लक्षात ठेवायचं हे आपल्या लेक्चरमध्ये आपण ट्रिक्सच्या स्वरूपात कव्हर केले, की तुम्ही कसं हे दोघांमधलं कन्फ्युजन दूर करू शकता, किनलेच्या फंक्शन मध्ये आणि एनझिंगच्या फंक्शन मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी मी आता ट्रिक्स सांगत नाही बसत तुम्हाला. तर पैशाचे कार्य काय काय आहेत, तर विनिमय माध्यम हे पैशाचे दुय्यम कार्य आहे. आता मला सांगा, विनिमय माध्यम इथे दिलंय बघा, विनिमय माध्यम दुय्यम कार्य आहे का? तर प्रायमरी कार्य आहे ना, म्हणजे तुमचा ऑप्शन पहिला रॉंग गेला, राईट. विनिमय हे दुय्यम नाही तर प्राथमिक कार्य, लक्षात घ्या. कसं आहे? प्राथमिक आहे, प्रायमरी, लक्षात ठेवा. नंतर पॉल एनझिंगच्या मध्ये पैशाचे दुय्यम स्वरूपाचे कार्य हे गतिशील कार्य आहेत. तर मला सांगा, दुय्यम स्वरूपाचे कार्य त्यांनी काय केलं माहिती का? पॉल एनझिंगनी जे काय तुमचे प्राथमिक, दुय्यम आणि आकस्मिक कार्य कोणाचे, तर किनलेने सांगितलेले बघा, किनलेने सांगितलेले हे 3 कार्य होते ना, ह्या तिन्ही कार्याला त्याने काय केलं, आणलं स्टॅटिक फंक्शन मध्ये, राईट. हे स्टॅटिक फंक्शन मध्ये राहिलेलं राहतात तुमचे डायनामिक फंक्शन. स्टॅटिकच्या वर्सेस असं डायनामिक फंक्शन, तर स्टॅटिक फंक्शन मध्ये आणले. पण ऑप्शन मध्ये तुम्हाला विचारले डायनामिक, म्हणजे हे रॉंग गेलं. हे सेकंड काय पाहिजे होतं, तर ते स्टॅटिक पाहिजे होतं, स्टॅटिक फंक्शन. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट देखील रॉंग आहे. त्याच्यामुळे जर चुकीचं विचारलं तर दोन्ही रॉंग आहेत, लक्षात घ्या. बोथ अँड बी आर रॉंग, राईट. आलं लक्षात? तर हे तुम्हाला पाठ करायचे, प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन, कंटिंजंट फंक्शन, किनलेचे. आता तुम्हाला प्रेडिक्शनसाठी देखील पुन्हा सांगेल की हेच पुन्हा सगळं पाठ करा. ह्या दोघांनी क्लासिफिकेशन जे दिलंय ना, दोघांचे तिन्ही जे काही वेगवेगळे टाईप दिले ते सगळे तुम्हाला पाठ करायचे. नंतर खालीलपैकी कुठल्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकावर आधारित नसावी अशी सूचना केली होती. आता हा खूपच पांचट प्रश्न आपल्याला माहिती आहे, म्हणजे कोर इकॉनॉमिक्स मध्ये देखील आपला कव्हर होतो. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा तेंडुलकर कमिटी अशी होती, ते बोलले की बाद झालं तुमचं कॅलरीचं लाड, आता कॅलरीमुळे तुम्हाला ऍक्च्युअल पॉवर्टी कळतच नाही, तुम्ही आरोग्य, शिक्षण या गोष्टीला निग्लेक्ट करताय. ते सरकारचं काम आहे, एक प्रकारे सरकारचं काम आहे की लोकांना आरोग्य, शिक्षण देखील प्रोव्हाइड करणं. कारण लोकांची तेवढी कॅपॅसिटी नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं फक्त कॅलरीवर डिपेंड राहू नका, तुम्ही आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. आणि त्याच्यामुळे तेंडुलकर कमिटी या कारामध्ये देखील प्रकाश झोतामध्ये आली, की त्यांनी अशा प्रकारचा आउट ऑफ द बॉक्स थोडासा विचार केला, राईट. त्याच्यामुळे तेंडुलकर कमिटी याचा आन्सर आहे. आता तेंडुलकर कमिटी कधी आली तर आपल्याला 2005 ला आली होती. 2009 ला त्यांनी अहवाल दिलाय, राईट. आणि त्याच्यामध्ये बाकी सदस्य कोण कोण होते,
राधाकृष्णन, राघव गैया, सुरंजन सेनगुप्ता. तर त्याच्या शिफारशी महत्वाच्या आहेत. त्यांनी सांगितले की तुम्ही दारिद्र्य बनवण्यासाठी कॅलरी हा निकष वापरताय, पण तो आता काय झाला, आउटडेटेड झालाय. नंतर तुम्ही ERP वापरताय, त्याच्याऐवजी MRP वापरा. म्हणजे काय, युनिफाईड रिकॉल पिरियडच्या ऐवजी तुम्ही मिक्स रिकॉल पिरियड वापरा. नंतर अन्न बरोबर तुम्ही काय करा, आरोग्य शिक्षण यांचा देखील समावेश करा. राईट. नंतर तुम्ही चलनवाढ जे मोजताय ना, ते मोजण्याचा रेट देखील तुमचा फॉल्टी आहे. नंतर ग्रामीण आणि शहरी अशांसाठी तुम्ही वेगवेगळ्या पॉवर्टी लाईन काय करा, त्यानुसार ठरवा. असं रिकमेंडेशन त्यांनी सांगितले होते. आणि भारताची पॉवर्टी त्यांनी किती सांगितली होती, 21.9% लक्षात ठेवा. राईट. 21.9% कधी, 2011-12च्या साली. आलं लक्षात. तर सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेक्चरमध्ये बुकमध्ये पाहिल्यातच. हे झालं तुमचं तेंडुलकर कमिटी. आता प्रेडिक्शनमध्ये जर मला विचारलं तर प्रेडिक्शनमध्ये काय, तुम्ही म्हणाल की सगळेच पाठ करा. आयोगाची सगळ्यात आवडती कमिटी म्हणजे तेंडुलकर कमिटी. राईट. त्यामुळं हे तुम्हाला झोपेतून उठलं तरी पाठ पाहिजे, कुठलं, तेंडुलकर कमिटी. आणि याच्यात बाबतीत तुम्हाला सांगेल की रंगराजन देखील करून ठेवा. रंगराजन देखील लकडावाला, रंगराजन आणि तेंडुलकर ह्या आयोगाच्या महत्वाच्या कमिट्या आहेत, किंवा आयोगाच्या होण्याच्या फेवरेट कमिट्या आहेत. नंतर पुढचं बघा, कुठल्या वस्तू ह्या मेरिट गुड्स मानल्या जातात. मेरिट गुड्स. राईट. तर एक प्राचार्य मजगरे नावाचे थिंकर आहे, त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी गुडचं क्लासिफिकेशन मध्ये केले, 2 प्रकारामध्ये केले. एक असं तुमचं पब्लिक गुड आणि दुसरं असं तुमचं मेरिट गुड्स. राईट. तर पब्लिक गुड आणि मेरिट गुड मध्ये नेमका फरक काय ते आधी तुम्हाला मी सांगतो. पब्लिक गुड असे गुड असतात ते फक्त शासकीय म्हणजे सरकारी क्षेत्रच पुरवठं, लक्षात ठेवा. आणि मेरिट गुड जे असतात त्यांचे दोन्ही व्यक्ती पुरवू शकतात, म्हणजे सरकार देखील आणि खाजगी लोक देखील, म्हणजे खाजगी संस्था देखील. हा बेसिक डिफरन्स आहे. नंतर मग दोघांमध्ये जर आपण विचार केला, मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाय कुठं जास्त आहे आणि कुठं शून्य आहे, तर पब्लिक गुड मध्ये शून्य आहे. कारण काय, एक्झाम्पल लक्षात घ्या, एखादा रस्ता आहे, त्या रस्त्यावरून एक माणूस जातोय, तर सरकारला फरक पडतोय का नाही. समजा त्या ठिकाणी 10 लोक जातात, तर असं आहे का 10 लोकांसाठी वेगळा त्या ठिकाणी कर लावणारे सरकार नाही. तर त्या ठिकाणी एका व्यक्तीसाठी देखील तोच रस्ता आहे, 10 लोकांसाठी देखील तोच रस्ता आहे, 100 लोक झाले तरी त्या ठिकाणी तोच रस्ता वापरतायत. या ठिकाणी लक्षात घ्या, मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाय काय आहे, 0 आहे, 0. पण ते तुम्ही जर प्रायव्हेटच्या ठिकाणी आपण विचार केला, सॉरी मेरिट गुडच्या ठिकाणी, तर जेवढे लोक जास्त तेवढे लोक खर्च जास्त येणार ना. आणि लक्षात, म्हणजे समजा सरकारला कशावर तरी सबसिडी द्यायचे, तर जेवढे लोक तेवढी सबसिडी द्यावं लागेल ना. त्या हिशोबाने मेरिट गुड्स मध्ये काय होतं, तुमचे जेवढे लोक जास्त त्या ठिकाणी तुमची खर्च देखील वाढतो. पण पब्लिक गुड्स मध्ये फरकच नाही पडत, किती लोक येऊ द्या, तुमचा मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाय जास्त म्हणजे 0च राहतो. नंतर ह्या ज्या पब्लिक गुड्स असतात सगळ्यांना उपलब्ध असतात, पण ह्या ज्या मेरिट गुड्स आहेत लक्षात घ्या, ज्याने कोणी त्याला पे केले त्यालाच त्या भेटत असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मेरिट गुड ज्या आहेत ना, ह्या नाकारता येऊ शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऍडमिशन घ्यायचं प्रायव्हेट स्कूलमध्ये, तर ती प्रशासन त्याला नाकारू शकते ऍडमिशन. पण पब्लिक गुडमध्ये तसं आहे का, पब्लिक शाळा म्हणेल का नाही नाही तुम्ही अमुक अमुक जातीचे आम्ही तुम्हाला घेत नाही, असं होत नाही. पब्लिक जी संस्था असते त्यांना ही गोष्ट ऍक्सेप्ट कराव्याच लागतात. राईट. त्याच्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन सिम्पल होता, जर तुम्हाला कॉन्सेप्च्युअल लक्षात राहिला असेल तर बघा, त्यांनी विचारले की मेरिट गुडचं एक्झाम्पल काय. आता सार्वजनिक बगीचा हे काय आहे, तर आपल्याला माहिती की सार्वजनिक बगीचे जे आहे ना, हे थोडक्यात पब्लिक गुडचं एक्झाम्पल म्हणू शकतो आपण, पब्लिक गुडचं एक्झाम्पल आहे. नंतर शेतकऱ्यांना वीज वापरावर दिलेले अनुदान. आता शेतकऱ्यांना अनुदान कोण देतं, सरकारच देतं ना. राईट. तर पब्लिक गुड झालंय बऱ्या प्रकारे. नंतर पुढचा प्रश्न विचारलाय, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तसं पाहिलं तर क्वेश्चन हा कॉम्प्लिकेटेड आहे, बऱ्याच लोकांना आन्सर ऑल ऑफ द देखील वाटू शकतं. पण जर तुम्ही बारीक जर विचार केला या दोघा प्रश्नांचा, म्हणजे तुम्हाला मी सगळं क्लासिफिकेशन सांगितलं, तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असते त्या ठिकाणी हे काम लक्षात घ्या, मेरिट गुड्स मध्ये देखील येऊ शकतं आणि पब्लिक गुड्स मध्ये देखील येऊ शकतं. आलं लक्षात. त्याच्यामुळे याचा करेक्ट आन्सर काय आहे, तर तुमचं दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था असं त्याचा करेक्ट आन्सर येते. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहतो म्हणजे फिलिप्स कर. आता फिलिप्स कर शोज इनवर्स रिलेशनशिप बिटवीन इन्फ्लेशन. आता फिलिप्स करची सरळ सरळ डेफिनेशन विचारली. फिलिप्स कर मध्ये नेमकं काय आहे, तर आपल्याला माहिती चलनवाढ आणि बेरोजगारी यांच्यामधले असलेले इनवर्सल रिलेशन लक्षात घ्या. कसं, इनवर्सली प्रोपोर्शनल रिलेशन तुम्हाला दिसतं. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन रेट एकमेकांना कसे आहेत, इनवर्सली प्रोपोर्शनल आहेत असं लक्षात ठेवा. राईट. एवढा सिंपल प्रश्न होता आणि कोअर बुकमध्ये ऑलमोस्ट ठिकाणी कव्हर होता, आपल्या बुकमध्ये ऑफिसली कव्हर झालाय. सिंपल प्रश्न होता फिलिप्स कर. आता तुम्हाला बाकीचे कर देखील विचारू शकतात ना,
जसं फिलिप्स कर विचारलाय तसं बाकीचे कर्स आहेत आपल्याला माहिती आहे. फिलिप्स आहे, लॉरेन्स कर आहे, कुझनेट कर आहे. असे वेगवेगळे कर्स आहेत. हे कर्स पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. असे प्रश्न कर जर इझी असतात, लक्षात ठेवायला जास्त डोकं द्यावं लागत नाही. राईट. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता त्यांनी बघा या ठिकाणी वेगवेगळ्या बेरोजगाराच्या स्थिती दिल्यात, म्हणजे मुख्य स्थिती बेरोजगारी, राईट, सामान्य मुख्य स्थिती बेरोजगारी, साप्ताहिक स्थिती बेरोजगारी, चालू दैनिक स्थिती बेरोजगार, असे वेगवेगळे बेरोजगारीचे त्यांनी आपण म्हणतो ना की स्टेटस ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये नेमकं काय कळतं, युपीएस मध्ये काय करतं, युपीएसएस मध्ये काय कळतं, सीडीएस मध्ये काय करतं, सीडब्ल्यूएस मध्ये काय कळतं, असं त्यांनी थोडक्यात क्लासिफिकेशन तुम्हाला विचारलंय, कंपॅरिझन, राईट. तर आपल्याला माहिती की जे खुली बेरोजगारी असते त्या ठिकाणी कसं असतं ना, तर बऱ्यापैकी तुम्ही 6 महिन्याचा कालावधी कन्सिडर करता, म्हणजे जवळपास 6 महिने किंवा 1 वर्ष. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ओपन बेरोजगारी लवकर कळून जाते, ओपन अनएम्प्लॉयमेंट. पण जी विकली असते तर नावातच आहे विकली, पूर्ण सप्ताहामध्ये. तर तुम्ही असं लॉजिक तर लावू शकता ना, बरे तुम्हाला माहित नसेल तरी, तर पूर्ण सप्ताहामध्ये बेरोजगार आणि इकडे साप्ताहिक बेरोजगारी. आणि चालू दैनिक मध्ये आपण काय करतो, तर सप्ताहामधील काही दिवस, म्हणजे काय दैनिक, दैनिक म्हणजे काय एक दिवस, तर सप्ताहामधील फक्त काही दिवस आपण कन्सिडर करतो तो बेरोजगार आहे की नाही. तर ह्या गोष्टी देखील आपण आपल्या दारिद्र्याच्या लेक्चरमध्ये प्रॉपरली घेतल्यात. तर त्याच्यामध्ये डिफरन्स नेमका काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची बेरोजगारी समजते. तर चालू दैनिक मध्ये आपल्याला आठवड्यात किती दिवस ते बेरोजगार आहे हे कळतं, साप्ताहिक मध्ये आपल्याला पूर्ण सप्ताहामध्ये बेरोजगार आहे की नाही ते कळतं, आणि युपीएसएस मध्ये काय करतं, पूर्ण वर्षामध्ये तो किती दिवस बेरोजगार होता त्याची खुली अनएम्प्लॉयमेंट कळते, क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट देखील कळू शकते. तर याचं त्यामुळे करेक्ट आन्सर येत आहे 213. तर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी काय केलंय, आपल्या नोट्स मधला चार्ट दाखवलाय की युपीएस, सीडब्ल्यूएस, सीडीएस यांना कम्पॅरिझन करून सांगितलंय, राईट. आणि मग त्याच्यामध्ये नेमकं काय कळतं त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये, तर ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे, राईट. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील चार्टमध्ये, कशा प्रकारे कुठल्या बेरोजगारीमुळे नेमकं काय काय कळतं. तर पुढचा प्रश्न आपण पाहूया ते म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे असतात. तर कुठल्या टप्प्यामध्ये नेमकं काय होतं हे तुम्हाला माहित पाहिजे. पहिल्या टप्प्यात काय होतं, दुसऱ्या टप्प्यात काय होतं, तिसऱ्या टप्प्यात काय होतं, तर चौथ्या टप्प्यात काय होतं, पाचव्या टप्प्यात काय होतं. तर मी तुम्हाला म्हणेल की हे देखील प्रिडिक्शनचा पार्ट आहे. मी तुम्हाला विचारलं आता दुसरा टप्पा, तुम्हाला उद्या जाऊन तिसरा टप्पा विचारतील, चौथा विचारतील, आलं लक्षात. त्याच्यामुळे तुम्हाला हे माहित पाहिजे की पहिल्या टप्प्यात काय होतं, दुसऱ्या टप्प्यात काय होतं, तिसऱ्यामध्ये काय होतं, चौथ्यामध्ये काय होतं, तशा पद्धतीने पाचव्यामध्ये. तर पहिल्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, नेमकं काय होतं, तर दोन्ही गोष्टी जास्त असतात, जन्मदर देखील जास्त असतो, मृत्यूदर देखील जास्त असतो. त्याच्यामुळे काय होतं, लोकसंख्येची वाढ जास्त होत नाही, म्हणजे स्थिर असते लोकसंख्या. कारण इनपुट इज इक्वल टू आउटपुट, जेवढे पैदा झाले तेवढेच मारणार. नंतर सेकंड टप्प्यामध्ये कसं असतं की तुमचा जन्मदर बऱ्यापैकी जास्त असतो आणि तुमचा मृत्यूदर हा याच्यामध्ये घट झालेली असते बऱ्यापैकी, राईट. जन्मदर कसा असतो, थोडासा जास्त असतो, उच्च असतो, आणि तुमच्या मृत्यूदरामध्ये बऱ्यापैकी घट झालेली असते. आणि त्याच्यामुळे काय होतं, लोकसंख्या ही झपाट्याने वाढते, कारण का एक गोष्ट जास्त होते पण दुसरी कमी झाली. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं, तर लोकसंख्येचा, लक्षात घ्या, लोकसंख्या वाढत असते पण त्याची रेट कमी होतो. म्हणजे काय, तुमचा जो दर असतो ना जन्मदर, तो कमी होतो आधीपेक्षा, आणि मृत्यूदर देखील कमी होतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या वाढताना दिसते पण त्याचे रेट कमी होतो. नंतर पुढच्या टप्प्यामध्ये काय होतं, आधीपेक्षा दोन्ही गोष्टी कमी असतात, म्हणजे जन्मदर देखील कमी, मृत्यूदर देखील कमी, आणि त्याच्यामुळे मग लोकसंख्येची जी ग्रोथ रेट असते ती खूप शॉर्ट, म्हणजे खूप कमी प्रमाणात होते. आणि शेवटचा टप्पा असतो की जन्मदर खूपच कमी आहे आणि मृत्यूदर देखील खूपच कमी आहे. याच्यामुळे मग लोकसंख्येचं काही ठिकाणी एकदम मायन्यूट पद्धतीने वाढ होते, काही ठिकाणी तर निगेटिव्ह मध्ये देखील जाते, जसं की रशिया वगैरे सारख्या कंट्री. त्याच्यामुळे या ठिकाणी हे तुम्हाला जर टप्पे माहित असेल तर हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होईल की सेकंड स्टेजमध्ये नेमकं काय होतंय. तर उच्च जन्मदर आहे आणि मृत्यूदर काय होतं तर घसरतो, लक्षात ठेवा. नंतर पुढचा प्रश्न बघा, 20वा प्रश्न, मानव विकास निर्देशांक याच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलाय. त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की हा जो टॉपिक आहे ना, एचडीआय आणि बाकीचे इंडायसेस, हे जवळपास 3 प्रश्न आपल्या एकाच पेजवरनं कव्हर होतात. जेणेकरून तुम्हाला किती फायदा होऊ शकतो एका पेजचा. 3 प्रश्न तुमच्या बरोबर येणार आहेत. तर मानव विकास निर्देशांक याच्या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारलाय की पहिला मानव विकास निर्देशांक अहवाल मेहबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि तो 1990 मध्ये प्रकाशित झाला. तर आपल्याला माहिती आहे काय, मानव विकास निर्देशांक कधी आला, 1990 मध्ये.
आणि ॲक्च्युअली ते ब्रेन चाइल्ड होतं कोणाचं, तर पाकिस्तानचे अर्थतज्ञ महबूबुल हक. आणि त्यांना मदत कोणी केली, भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मदत केली होती. अशा पद्धतीने ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तयार झाला आणि UNDPने तो 1990 मध्ये चालू केला. हे झाला पहिला फॅक्टर. आता जन्माच्या वेळेचे वजन हा एक महत्वाचा फॅक्टर असं त्याने दिलंय. पण मला सांगा, जन्माच्या वेळेचे आपण वजन मोजतो का? तर आपल्याला म्हणजे 3 पॅरामीटर त्याच्यामध्ये आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. एचडीआय मध्ये 3 तुमचे सर्व डायमेन्शन्स आहेत. त्या डायमेन्शन मध्ये काही इंडिकेटर असतात. तर 3 महत्वाचे डायमेन्शन म्हणजे तुमचं शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा. शिक्षणामध्ये देखील 2 आहेत, आरोग्यामध्ये देखील 2 आहेत. तर त्यांनी विचारले बघा काय होतं, तर जन्माच्या वेळेचे वजन. तर असं काय आहे का, तर लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ आहे, बरोबर का? आणि दुसरं आहे तुमचं लॉंग अँड हेल्दी लाईफ. तर ह्या 2 गोष्टी आरोग्यामध्ये येतात. पण त्यांनी हे जे दिलंय ना, कुठलं जन्माच्या वेळेचे वजन, वजनाचा आणि याचा काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग जातं, लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, एचडीआय आलंय कधी, 1990 मध्ये UNDPने चालू केलंय. त्याच्यामध्ये 3 डायमेन्शन आणि बाकीचे मग इंडिकेटर आहेत. भारताने देखील स्वतःचा एचडीआय चालू केलाय, महाराष्ट्राने देखील स्वतःचा एचडीआय चालू केलाय, राईट. भारताने चालू केलं 2001ला, महाराष्ट्राने चालू केलं 2002ला. हे लक्षात ठेवायची ट्रिक देखील तुम्हाला मी आपल्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत, आपल्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये. तर हे होतं तुमचा एचडीआय. एचडीआयचं लक्षात ठेवा, तुम्हाला थीम देखील माहीत पाहिजे. लेटेस्टवाले थीम कुठले आहेत आपल्या लेटेस्ट बुकमध्ये भेटून जाईल. तर लेटेस्ट थीम काय आहे, त्याच्यानंतर टॉप कंट्री कुठले आहेत, बॉटम कंट्री कुठे आहेत, ते तुम्हाला माहीत पाहिजे, राईट. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डब्ल्यू सिंगर, HW सिंगर यांनी म्हटले आहे की लोकसंख्या वाढीचा दर हा विकासाच्या दरावर सकारात्मक परिणाम होतो. असं असतं का? आता बघा, भले तुम्हाला थिंकर माहीत नसेल, पण लोकसंख्या वाढली तर तुमच्या इकॉनॉमिक ग्रोथवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो की निगेटिव्ह होतो? तर बऱ्यापैकी निगेटिव्ह होतो. कारण का? लोकांना रोजगार भेटत नाही, सरकारला त्याच्यावर खर्च करावा लागतो. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर पहिले स्टेटमेंट रॉंग जातं. कारण का? तर सकारात्मक होतो, लक्षात घ्या, तो नकारात्मक परिणाम होतो, निगेटिव्ह होतं, निगेटिव्ह. आणि लिबेन्स्टीनचं काय म्हणणं होतं, तर लिबेन्स्टाईन लोकसंख्या वाढीचा दर हा दरडोई उत्पन्नाचा एक महत्वाचा निर्धारक मानतात. त्यांचं म्हणणं होतं की लोकसंख्या वाढीचा दरडोई एक सेकंद, लेबेसन कन्सिडर द रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ पर कॅपिटा इन्कम. म्हणजे तुमचं जे काही दर उत्पन्न भेटते, राईट. तर त्यांचं म्हणणं होतं की लोकसंख्या वाढीचा दर हा लोकसंख्या वाढीचा दर दर उत्पन्नाचा एक महत्वाचा निर्धारक आहे. पण असं आहे का, लिव्हिंगस्टन कन्सिडर्स दॅट द रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ ॲज एन इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ पर कॅपिटा इन्कम. म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ झाली की नाही झाली याच्यावर तुमची पर कॅपिटा इन्कम ठरते, असं लिव्हिंगस्टन यांनी सांगितलेलं होतं. तर ठरते का? होत ठरते ना, बरोबर ना. समजा तुमची पॉप्युलेशन आधी 100 होती आणि तुमचं इन्कम समजा ₹50 होतं, राईट. तर त्या अँगल विचार करा, उलट करा. 50 इन्कम आहे आणि 100 लोक त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी तुमचं पर कॅपिटा किती येईल? अराउंड 0.5 येईल. ते जर समजा मी काय केलं, पॉप्युलेशन ग्रोथ अजून वाढवलं, म्हणजे ₹50 वरच ठेवले, वरचे वर तर सेम ठेवले, खाली केले मी 200 लोक केले, तर 50 भागिले 200 किती होतात? हे थोडंसं लक्षात घ्या, तो रेशो चेंज येतो, म्हणजे काय, तो थोडक्यात कमी येतो, राईट. सॉरी, हां, तर तो कमी येतो. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की लोकसंख्येचा फॅक्टर कशा प्रकारे या ठिकाणी काम करतो. म्हणजे भले तुम्हाला थिंकर माहीत नसेल, तरी तुम्हाला थोडंसं डोकं लावलं तरी हा क्वेश्चन आला असता. कुठला? लेव्हिन्स्टाईन लोकसंख्या वाढीचा दर हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो. नंतर पहिलं स्टेटमेंट ड्रॉ करतो, दुसरं करेक्ट आहे, त्याच्यामुळे याचा फक्त बी योग्य आन्सर आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, ते म्हणजे काय, तर 2022-23 मध्ये शेतमजुरांसाठी सीपीआयवर आधारित महागाई होती 6.8%. आणि 2022-23 मध्ये ग्रामीण मजुरांसाठी सीपीआयवर आधारित महागाई होती 7%. आता एवढे फॅक्च्युअल प्रश्न विचारले, ते पण देखील तुम्हाला एकदम करंटचे अँगल आहेत. हे ऍक्च्युली आपल्या नोट्समध्ये कव्हर नव्हते झाले, ऑलमोस्ट कुठल्याच बुकमध्ये किंवा कुठले कव्हर झालेले नव्हते. तर असे रँडम प्रश्न येत राहतात एक्झाममध्ये. तुमच्यावर डिपेंड करायचं किती रिस्क घ्यायची, किती सोडायचे प्रश्न. तर सीपीआयवर आधारित महागाई किती? 6.8%. आणि शेतमजुरांसाठी झाली आणि ग्रामीण मजुरांसाठी सेम महागाई किती? 7%. म्हणजे नियर बाय सेम आहेत. मी तर अशा ठिकाणी काय करू शकतो, इनकेस जर तुक्काच लावायचा असेल ना, तर आपण दोन्ही स्टेटमेंट बरोबर मानायला पाहिजे. कारण का? 6-7% इन्फ्लेशन जनरली सगळीकडे असतं. कुठं असतं? डेव्हलपिंग कंट्रीमध्ये. त्यामुळे काय अशी मोठी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे त्या अँगलने हे स्टेटमेंट बरोबरच आहे दोन्ही पण. नंतर पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये पाहूया, तो म्हणजे 2022-23 मध्ये
पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी बँकांमधील वेळींच्या ठेवींच्या पेक्षा जास्त होत्या. आता करंट वॉरंटी डेटा आहे बघा. तुम्हाला करंटचा डेटा माहित पाहिजे की 2022-23 मध्ये पोस्ट ऑफिसमधील ज्या काही तुमच्या ठेवी आहेत त्या एकूण ठेवी बँकांमधील वेळेच्या ठेवीपेक्षा जास्त होत्या का? असं असू शकतं का? आता लॉजिकली विचार करा. बघा या ठिकाणी मी काय केलंय, थोडंसं करंटच्या अँगलने तुम्हाला मी चार्ट दाखवायचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी सगळं तुम्हाला दाखवलेलं की स्वतःहून केलेलं डिपॉझिट आणि कशाच्या माध्यमातून केलेलं डिपॉझिट, तर त्याच्यामध्ये आपण ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीज पाहतोय. तर एकूण ठेवी हे बँकेतील वेळेच्या ठेवींपेक्षा जास्त होत्या, राईट. पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी म्हटले. त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी टोटल. हे बघा, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट, पोस्ट ऑफिस क्युम्युलेटिव्ह डिपॉझिट, राईट. या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये चेक करत असतो. आणि त्यांनी विचारले की ह्या ज्या डिपॉझिट्स आहेत ना, कुठल्या पोस्ट ऑफिसमधील डिपॉझिट, ह्या कोणापेक्षा जास्त आहेत, तर वेळेच्या ठेवींपेक्षा जास्त आहेत. बँकामधील जे टर्म डिपॉझिट असतात त्याच्यापेक्षा जास्त असते त्यांचं म्हणणं होतं, राईट. त्याच्या तुम्ही याला कम्पेअर करून हे जर तुम्ही पाहिलं करंटचं, आपल्या ऍक्च्युअली नोट्समध्ये कव्हर झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे रॅन्डम करंट अफेअरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर त्यामुळे याचा फक्त बी आन्सर आहे. तर पहिलं जे ऑप्शन आहे तो रॉंग आहे. तर याचं कारण का, तर तुम्हाला कळून गेलं असेल की पोस्ट ऑफिसमधील ठेवी ह्या बँकांमधील वेळींच्या ठेवींपेक्षा जास्त होत्या. हे स्टेटमेंट रॉंग काय, तर तुम्हाला मी करंटचा डेटा वरून सांगितले की अशा प्रकारे क्वेश्चन जर आले करंटच्या अँगलने थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. अशा ठिकाणी तुम्ही स्किप केलं तर बेटर आहे. तुमचं काही लॉजिक लागत असेल तर सांगू शकता. नंतर 22-23 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतर ठेवींपेक्षा पोस्ट ऑफिस बचत ठेवी जास्त होत्या, राईट. तर पोस्ट ऑफिस आपल्याला माहिती आहे गावागावात पोहोचले, त्याच्यामुळे त्या ठिकाणी बचत ठेवीची स्कीम स्वतःला लागू इम्प्लिमेंट करणं हे इझी होऊन गेले. त्याच्यामुळे अशा ठिकाणी तुमचं काय होऊ शकतं, ते काम करू शकतं. काय, भारतीय रिझर्व्ह बँक ज्या आहेत तर 2022-23 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतर ठेवींपेक्षा पोस्ट ऑफिस बचत ठेवी जास्त होत्या. हे खूपच असं टेक्निकल किचकट प्रश्न विचारलाय करंटच्या अँगलने. असा प्रश्न चुकलं तर काय हरकत नाही, कारण तुम्हाला तसे त्या गोष्टी ऑब्झर्व करून झालेल्या पाहिजेत की कुठलं प्रकारचं तुम्हाला तो काय म्हणू शकतो आपण प्रश्न विचारलाय, राईट. याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. केन्सचा प्रश्न त्याने विचारला की केन्सच्या मते पैशाची मागणी कुठल्या कारणासाठी केली जाते. मग तुम्हाला सांगितलं होतं की एकच पानावर 3 प्रश्न आले. त्याचं वन ऑफ द प्रूफ म्हणजे हा क्वेश्चन की लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी जो आहे केन्सने सांगितली होती, त्याचं म्हणणं होतं की पी इज इक्वल डी एन अपॉन के. तर पी काय तुमची प्राइस लेवल, एन काय आपल्याला माहिती तुमची कॅश मनी, आणि के आहे तुमची टोटल मनी. तर लोक स्वतःजवळ पैसा कॅशच्या स्वरूपात ठेवतात. त्याची 4 कारणं असतात, तर 3 कारणं असतात. पहिले कारण आहे व्यवहारासाठी, राईट. व्यवहार काय करायचा तर कॅश स्वरूपात. नंतर दक्षता म्हणजे स्पेक्युलेशनसाठी, आणि तिसरं तुमचं सट्टा लावण्यासाठी. असे 3 महत्त्वाचे फॅक्टर त्याच्यावर तुमचं काय असतं, हे फंक्शनिंग अवलंबून असतं, राईट. तर तुम्हाला मी JMKNचं सांगितलं लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी, आणि याचं प्रिडिक्शन सांगायचं झालं तर बाकीच्या थिअरी देखील तुम्हाला करायच्यात. याचं प्रिडिक्शन ऑलरेडी आपण वर पाहिलेलं आहे. फक्त वर तुम्हाला मी सांगतो की कुठं प्रिडिक्शन लावू शकतो. याचा करंटचा प्रश्न, याला तर सोडून द्या. असे प्रश्न याला काही करण्याचा काय अर्थ नसतो. नंतर तुम्हाला या ठिकाणी मी महागाई सांगितली होती, तर हा थोडासा करंटच्या अँगलने प्रश्न विचारलाय, राईट. या सर्वे वगैरे सारख्या ठिकाणी असे क्वेश्चन कव्हर होऊ शकतात, आलं लक्षात. त्याच्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही लोड नाही घ्यायचं. जर तुम्हाला माहित असेल तर ठीक आहे. अशा प्रश्न मी डिफिकल्टी कॅटेगरीत म्हणेल. त्या अशा ठिकाणी रिस्क घ्यावं लागेल तुम्हाला, दोन्ही बरोबर करणं की रॉंग करणं. आणि मग हे जे आहे ना थिंकर वगैरे गोष्टी ऑलरेडी आपण बुकमध्ये कव्हर केल्यात. म्हणजे लोकसंख्या वाढीचा नेमका कोणावर काय परिणाम होतो, तर हे तुम्हाला माहित पाहिजे की सकारात्मक होतो, नकारात्मक होतो, कोणावर पॉझिटिव्ह होतो, कोणावर निगेटिव्ह होतो. नंतर पुढचा प्रश्न प्रोडक्शनमध्ये सांगायचं राहिलं की तुम्हाला जसं की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स विचारलाय ना, तसं तुम्हाला बाकीचे इंडेक्सेस देखील विचारू शकतात. कुठले आहेत, IHDI, GEM, GED. आलं लक्षात. म्हणजे काय बघा, या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला काय काय करता येऊ शकतं. तर हे काय तुमचं HDI, IHDI, हे बघा HDI, IHDI, राईट. नंतर GEM, GDI, GAI, हे बघा GEM, GDI आणि GII, ठीक आहे. तर हे सगळं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबत आपण प्रिडिक्शन सांगितले. नंतर हे याच्या ठिकाणी ऑलरेडी सांगितलं होतं. पुन्हा आपण आपल्या पॉईंटकडे येऊया. म्हणजे 2 अप्रोच तुम्हाला सांगितले की लाईव्ह स्टेनचा अप्रोच वेगळा आहे, सिंगरचा अप्रोच वेगळा आहे.
नंतर पुढचं आहे ते म्हणजे खालीलपैकी कुठले त्यांनी विचारले की कुठले ऑप्शन बरोबर आहेत. आता थोडासा करंट अँगल डेटा विचारलाय की शेतमजुरांसाठी सीपीआयवर आधारित महागाई 6.8% होती. शेतमजुरांसाठी महागाई. आणि दुसरं म्हटलंय की ग्रामीण मजुरांसाठी सीपीआयवर आधारित महागाई 7% होती. तर अशी महागाई जी आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला म्हटलंय काय की 22-23चा आपल्याला सीपीआय विचारलाय, शेतमजुरांसाठी जे विचारलाय, ग्रामीण मजुरांसाठी विचारलाय. तर असे प्रश्न थोडेसे डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येतात. कारण कसं आहे, तुम्हाला तुम्हाला फॅक्च्युअली करेक्ट असणं माहिती आहे, म्हणजे गरजेचं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही अप्रोचच्या अँगलने गेला की माहीत नाही ना, मग तर करेक्ट घेऊन चालायचं. तर त्या अँगलने मग हा क्वेश्चन बरोबर येतो. बरं तुम्हाला माहीतच नाही, मग तुम्हीच म्हणाल की एखादा ऑप्शन तरी इनकरेक्ट असेल, मी एकच बरोबर करतो, तर तुमचा मग या ठिकाणी अप्रोच चुकतो. तुम्ही अप्रोच कुठला घेता याच्यावर पण डिपेंड करतं. आता काही जण म्हणते की मी ए बरोबर मारतो, कोण म्हणेल मी बी बरोबर मारतो, कोण म्हणतो मी ए बी बरोबर मारतो, कोण म्हणतो दुसरं दोन्ही बरोबर नाही. तर हे डिपेंड करेल की तुम्ही कुठल्या अप्रोचच्या ठिकाणी वापरताय. पण हा अप्रोच देखील म्हणेल की मी तुक्काबाजी आहे, लक्षात घ्या या ठिकाणी. जीएस पेपरमध्ये ज्याने कुणी अप्रोच वापरले ना, ते तुक्केबाजीच म्हणेल. कारण का तुम्ही जर लॉजिकली तुमच्या तुक्का मारण्यामध्ये काही लॉजिक नसेल, तर तो त्या ठिकाणी घडणारच आहे. त्याच्यामुळे असा क्वेश्चन जर तुम्हाला जर डाऊट असेल की माझे चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत, तर तुम्ही मग मी सरळ सजेस्ट केलं की स्किप करू शकता तुम्ही, राईट. जेणेकरून काय होईल, तुमचं जो काही 1/4 निगेटिव्ह जो होतोय तो जाणार नाही, लक्षात ठेवा. आलं लक्षात त्या अँगलने. नंतर पुढचा प्रश्न बघा. ठीक आहे, आता हा प्रश्न ह्याच्यामध्ये आपल्या नोट्समध्ये कव्हर झालेला नव्हता, करंटचा क्वेश्चन आहे आणि असे प्रश्न असतात म्हणजे पेपरमध्ये 4-5 प्रश्न तुम्हाला असे भेटतील की रॅन्डम प्रश्न विचारले, तुम्हाला असं कुठल्या बुकमध्ये सापडणार नाही आणि कदाचित तुमच्या वाचनामध्ये शक्यतो रेअरली येतो, म्हणजे असतो कुठंतरी सोर्समध्ये येतो, पण आपण एवढं बारीक डिटेल गोष्टी वाचत नाही की महागाई किती होती आणि हे किती होती, राईट. जर तुम्ही जर नॉर्मल जर डोकं लावलं की महागाई 6-7% असते, तर ते त्या अँगलने बरोबर जातं. पण एवढं एकदम ॲक्युरेट जर विचारलं, म्हणजे समजा एखाद्याच्या डोक्यात येऊ शकतं की 6.8% इथंच का? इथं एक्सचेंज तर केलेलं नाही ना? असं देखील आपलं डोकं लागू शकतं ना. मग त्या अँगलने देखील विचार करावा लागतो आपल्याला. चला, तर पुढे रॅन्डम प्रश्न होता, डिफिकल्ट म्हणेल मी. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे हा देखील बघा प्रश्न तुमचा कशाच्या अँगलने म्हटलेला होता? करंटच्या अँगलने. तर करंटच्या अँगलने हा देखील प्रश्न डिफिकल्ट जातो. कारण या ठिकाणी बघा तुम्हाला पहिला जो ऑप्शन दिला ना, तो रॉंग आहे, की पोस्ट ऑफिसमधील जी ठेवी आहेत, त्या बँकांमधील वेळेंच्या ठेवींपेक्षा जास्त असं त्यांनी म्हणलंय. पण लक्षात घ्या, बँकामधल्या ज्या टर्म डिपॉझिट्स आहेत, ह्या कशा असतात, सॉरी टाईम डिपॉझिट जे आहेत, ह्या जास्त होत्या. ॲक्च्युअली हे उलटं होतं. म्हणजे काय, बँकांकडच्या ज्या टाईम डिपॉझिट्स होत्या, ह्या टोटल पोस्ट ऑफिसच्या डिपॉझिटपेक्षा जास्त होत्या. त्यांनी फक्त उलटं करून सांगितलंय. आणि खालचं जे आहे ते बरोबरच आहे. म्हणजे पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक डिपॉझिट वॉज हायर दॅन अदर डिपॉझिट्स विथ दी आरबीआय. आता अशा प्रकारचा क्वेश्चन हा देखील डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येतो, लक्षात घ्या. डिफिकल्ट. त्याच्यामुळे असे क्वेश्चन देखील तुमच्या रिस्कवर खेळायचे तुम्हाला. आता ठिकाणी ॲक्च्युअली तुम्हाला मी चालू घडामोडीचा सोर्स देखील या ठिकाणी सांगितलाय. तर डायरेक्ट आरबीआयच्या साईटवरून हा प्रश्न विचारला होता आणि आपण केवढं आरबीआयची साईट प्रत्येक न्यूज वाचत बसत नाही. त्याच्यामुळे असं क्वेश्चन एकतर स्किप करू शकता किंवा तुम्हाला जर तुक्का मारायचा तुमच्या रिस्कवर लावू शकता. या ठिकाणी मी काही सजेशन देणार नाहीये. आणि याला प्रिडिक्शन देखील काय नाही की अशा प्रकारचा प्रश्न पुन्हा विचारेल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे याला प्रिडिक्शन न केलेलंच बरं. त्याच्यानंतर मी तुम्हाला केनचं सांगितलं होतं की केन्सनी कशासाठी हे सगळ्या गोष्टी केल्या होत्या, की 4 गोष्टी त्यांनी व्यवहार, सट्टाबाजी आणि भविष्यकालीन गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. व्यवहार म्हणजे काय, त्याचा काही डेली व्यवहार असेल. दक्षता म्हणजे काय, तर आपत्कालीन गोष्टीसाठी, इमर्जन्सी केसेसमध्ये. आणि भविष्यकालीन म्हणजे सट्टा, स्पेक्युलेशनच्या आधारावर जो काही सट्टा लावत असेल, तर त्यासाठी तो काय करतो, काय जवळ ठेवतो. तर मी तुम्हाला पाठीमागे सांगितले की एकाच पेजवरनं तुम्हाला 3-3 प्रश्न आलेत. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे केनचा प्रश्न. तर केन्सनी यासाठी पैसा जवळ ठेवण्यासाठी सांगितले. म्हणजे तो म्हणतो की लोकांची प्रवृत्ती असते की लोक कॅच्या स्वरूपात पैसा ठेवतात आणि त्याचा फॉर्म्युला होता P=N/K. त्याची ट्रिक देखील आपण आपल्या लेक्चरमध्ये सांगितली की तुम्ही सगळे फॉर्म्युले थिंकर कशा लक्षात ठेवू शकता. तर P म्हणजे काय, ते प्राइस लेवल लक्षात ठेवा, राईट. N म्हणजे काय, ते कॅश मनी आणि K म्हणजे काय, ते टोटल मनी. P=N/K असं ते ओव्हरऑल आहे, लक्षात ठेवा, राईट. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे चलनवाढीचा संरचनात्मक सिद्धांत कोणी मांडला होता. तर बघा तुम्हाला मी सांगितले की आत्ताच एकाच पेजवर 3 प्रश्न आहेत, त्याच्यापैकी तिसरा प्रश्न येतो तुमचा
तो म्हणजे चलनवाढीचा सिद्धांत विचारला त्याने, स्ट्रक्चरल थिअरी ऑफ इन्फ्लेशन. आता तुम्ही जर इन्फ्लेशनचा चॅप्टर जर पाहिला असेल, त्या ठिकाणी देखील हा जेनेरिकली कव्हर होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी सांगितलं की ज्या विकसनशील देश असतात, लक्षात घ्या विकसनशील देश, तर या ठिकाणी जी महागाई असते ना, ही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असतो. लक्षात घ्या, स्ट्रक्चरल म्हणजे त्यांची इकॉनॉमी असते ना, त्यांच्या स्ट्रक्चरमध्येच फॉल्ट असतो. आणि जे विकसित देश असतात त्यांच्यामध्ये जे महागाई असते, लक्षात घ्या ही सायक्लिकल असते. म्हणजे काय, व्यापार चक्रावर डिपेंड असते. कधी बूम येते, कधी बस्ट येते, आलं लक्षात. तेजी मंदी ही विकसित देशामध्ये चालू असते आणि विकसनशील देशामध्ये स्ट्रक्चरल असते. लक्षात घ्या, स्ट्रक्चरवर डिपेंड करते. स्ट्रक्चर म्हणजे काय, त्या ठिकाणच्या ज्या गव्हर्नमेंट पॉलिसी आहेत ते थोड्याशा फॉल्टी असतात. त्या ठिकाणचं जे मागणी पुरवठामध्ये काय असतो, तो इम्बॅलन्स असतो, डिमांड सप्लाय गॅप क्रिएट झालेला असतो. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मॅटर करतात. त्याच्यामुळे स्ट्रक्चरल थिअरी ऑफ इम्प्रेशन त्यांनी विचारले. आता त्याच्यामध्ये थिंकर तुम्हाला विचारले की थिंकर कोण कोण होते. तर थिंकरमध्ये बघा, गुन्नार मिडाल होता, नंतर पॉल स्ट्रेटन होता आणि राहुल प्रिबिश, असे 3 लोक होते याच्यामध्ये बघा. गुन्नार मिडाल, पॉल स्ट्रेटन आणि राहुल प्रिबिश असे 3 लोक होते. तर त्यांनी स्ट्रक्चरल थिअरी ऑफ इन्फ्लेशन सांगितली. आणि ही कुठे होती, तर डेव्हलपिंग कंट्री जसं की सब सहारन आफ्रिका, लॅटिन अमेरिकन कंट्रीज, राईट, अशा कंट्रीजमध्ये, त्याच्यामध्ये भारत पण येऊ शकतो डेव्हलपिंग कंट्री. तर अशा ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चरल इन्फ्लेशन दिसेल. तर सिंपल प्रश्न होता, तुम्हाला जर माहित असेल की इन्फ्लेशनचे वेगवेगळे टाईप्स, मग कुठल्या कंट्रीमध्ये कुठल्या प्रकारचा असतो, फक्त थिंकर तुम्हाला फॅक्ट्स याच्यामध्ये पाठ करायचे होते. तसं पाहिलं तर हा काय क्वेश्चन डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येतो. तर तुम्हाला फॅक्टच माहीत नसेल तर हा जर आपल्याला नोट्समध्ये कव्हर झालेला असतील, आता क्वेश्चन एकदम इझी कॅटेगरीमध्ये येतो, कारण गुन्नार मेडल आणि पॉल स्ट्रेटन असं त्याचा आन्सर आहे. आणि मेन म्हणजे बघा, तुम्हाला या ठिकाणी आयोगाने कन्फ्युज नाही केलं. तुम्हाला 2 कुठले तरी ऑप्शन एलिमेंट करायचे. आता 2 कुठले करायचे, तर तुम्हाला ते तुमच्यावर डिपेंड करते, राईट. तर बिनडाल आणि स्ट्रेटन याचा आन्सर आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला केन्स एलिमेंट करता येऊ शकतो, कारण का, तर केन्सने अशा प्रकारचा कुठला सिद्धांत सांगलेला नव्हता, लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांनी कोणी केन्स वाचला असेल त्यांनी अशा कुठल्या प्रकारचा सिद्धांत सांगितलेला नव्हता. त्याच्यामुळे तुम्ही केन्सला जर एलिमेंट केलं असलं असतं, तर ॲटलिस्ट तुमचे बघा डायरेक्ट आन्सर आलं असतं, की केन जर गेला ना, तर तुमचं डायरेक्ट आन्सर येतं तुमचं ए आणि डी. जी तुम्हाला जी केन्सची थिअरी ओव्हरऑल आपल्याला माहिती आहे बघा, आपण समाजसुधारकाचा ज्या स्टडी करतो आणि इतिहासामध्ये ज्या प्रश्न सॉल्व्ह करतो, तर तुम्ही हिस्ट्रीचं लॉजिक या ठिकाणी लावू शकता. म्हणजे काय, हिस्ट्रीमध्ये आपण कसं करतो की एखाद्या समाजसुधारकाचा आपल्याला एक नॅचरल स्ट्रेंथ माहिती असते, त्याचा एक नॉर्मल एरिया माहीत असतो. तसं जेन्सचा जो आपल्याला एरिया माहीत असेल, तर त्या एका हिशोबाने तुम्ही आन्सर रॉंग करण्याऐवजी करेक्ट करून येऊ शकता, राईट. त्यानंतर पुढचं आपण पाहूया.